Today we will start the new topic that is from paper number 1. As I told earlier, that is the solution topic, chapter number 2. It will be of 4 marks. Without option it will be of 4 marks, and with option it will be of 6 marks. म्हणजे 4 मार्क्स साठी क्वेश्चन कंपल्सरी येतातच आणि 6 मार्क्स विथ ऑप्शन असतात. काही वेळा वेटेज चेंज होतं. म्हणजे फॉर एक्झाम्पल पेपर 1 लक्षात ठेवायचं, वेटेज कधी चेंज होऊ शकतं ज्यावेळी पेपर 1 एका टॉपिक मधलं क्वेश्चन जास्त येत असतील, मॅक्झिमम क्वेश्चन्स येत असतील. जेवढी तुम्हाला लिमिटेशन दिलेलं होतं, म्हणजे तुम्हाला सांगितलेल्या मार्किंग मध्ये 4 मार्क आहे, पण तरी पण 5 मार्काला आला तर विथ ऑप्शन आणि विदाऊट ऑप्शनचं वेटेज पण वाढतं. 8 मार्क्स पर्यंत तो वेटेज जातो. ठीक. आणि हे सगळं होतं पेपर 1च्याच फॉर्मॅटमध्ये. जर समजा पेपर 2च्या एखाद्या टॉपिकचं कुठलं तरी वेटेज वाढलेलं असेल तर अनादर पेपर 2चा दुसरा कुठला तरी जो टॉपिक असेल त्याचं वेटेज कमी झालेलं असणार. ओके, पण बॅलन्सिंग एवढं असतं, 70 मार्क्सचा पेपर सेट करायचा असतो आणि सेकंड विथ ऑप्शन तो जवळपास 98-99 मार्क्स पर्यंत जातो. ओके, ठीक आहे. स्टार्ट करूया. दॅट इज द सोल्युशन. इट इज रिलेटेड विथ युअर फिजिकल केमिस्ट्री. This topic is related with your physical chemistry. Now, what is in the physical chemistry? First of all, physical chemistry is nothing but it is the branch of chemistry which deals with the study of quality, quantity as well as the physical states of compounds. Okay, physical nature identify करायचं असतं. बेस्ट एक्झाम्पल सांगायचं झालं तर सॉलिडचं कन्व्हर्जन लिक्विड मध्ये होतं. सॉलिड आईसचं कन्व्हर्जन लिक्विड वॉटर मध्ये होतं अँड लिक्विड वॉटरचं कन्व्हर्जन गॅशियस फेज मध्ये होतं, म्हणजेच वेपर फेज मध्ये होतं. त्याच्यातला कंपोनंट सेम आहे बघा, H2O हा कंपोनंट सेम आहे, बट फेजेस वेगळे आहेत, फिजिकल स्टेट वेगळे आहेत. सो इट इज कन्सिडर्ड ॲज अ फिजिकल केमिस्ट्री. ओके, आता तुम्हाला पेपरमध्ये ऑलवेज लक्षात ठेवायचं, केमिस्ट्रीमध्ये लॅबमध्ये सोल्युशन तुम्ही प्रिपेअर करत असता. ते असेल कन्सिडर करा 1 मोलार सोल्युशन, 2 मोलार सोल्युशन. तर ते सोल्युशन म्हणजे एक्झॅक्टली काय आहे याची पहिली डेफिनेशन आहे आणि त्याच्यानंतर टाईप्स ऑफ सोल्युशन किंवा एक छोटासा पार्ट आहे. जेव्हा टाईप्स ऑफ सोल्युशन आपण बघणार तेव्हा अजून टाईप्स ऑफ सोल्युशन 3 टाईप पडतात. दॅट इज ऑन द बेसिस ऑफ अमाउंट ऑफ सोल्यूट. They are classified into 3 types. First one is a saturated solution, another one is the unsaturated solution, and third one is a super saturated solution. Okay, so there are 3 types of solutions on the basis of which amount of solute present in the system. So on that particular 3 basis, they are classified into 3 particular solutions. Okay, next सांगितले परत तुमच्या पार्ट मध्ये येणारा, जेव्हा आपण असं कन्सिडर करतो सोल्यूट किंवा सोल्युशन किंवा सॉल्व्हंट, त्याच्यामध्ये सोल्युबिलिटी ही कन्सेप्ट काय आहे, म्हणजे सोल्युबिलिटी कशाला कन्सिडर करायचं. मग आपण जे लॅबमध्ये सोल्युशन प्रिपेअर करतो 1 मोलार HCl सोल्युशन, ते कसं प्रिपेअर होतं, म्हणजे ते प्रिपेअर करण्यामागचं रिझन काय आहे, कसं आपण जनरेशन त्याचं करतो, हा एक इम्पॉर्टंट पार्ट आहे. सेकंड थिंग आपण असं डिस्कस करतो विच फॅक्टर्स अफेक्ट्स ऑन दॅट पर्टिक्युलर सोल्युबिलिटी. म्हणजे समजा कन्सिडर करा माझ्याकडे शुगर सॅम्पल आहे. ओके, शुगर आहे, ते वॉटरमध्ये मी डिझॉल्व्ह केली, ती पावडर्ड शुगर असेल कन्सिडर करूया. अनादर शुगरचे क्रिस्टल्स असतील ते मी वॉटरमध्ये डिझॉल्व्ह केले. आणखी माझ्याकडे एक खडी साखर असते, आपल्याला माहिती आहे ना. तो खडी साखरेचा जर समजा एक छोटासा खडी साखरेचा जो काय म्हणू शकतो आपण, खडी साखर जी असेल ती वॉटरमध्ये जर समजा डिझॉल्व्ह केली तर ह्या तिघांनाही वॉटरमध्ये डिझॉल्व्ह व्हायला, सोल्युबल व्हायला काहीतरी पर्टिक्युलर टाइम स्पॅन लागतो आणि तो टाइम स्पॅन डिफरंट असतो. म्हणजे त्या पार्टिकल साईज हा इम्पॉर्टंट फॅक्टर आहे. मग विच फॅक्टर्स अफेक्ट ऑन द solubility of a solute in a solvent. So first factor will be the a type of interaction. Second one is nothing but your temperature. Third one is nothing but your pressure. जेव्हा इथपर्यंत आपण पोहोचणार मग आपण वेपर प्रेशर, हा छोटासा एक पार्ट आहे, न्यू पार्ट आहे, तो डिस्कस करणार आहोत. फक्त एवढं लक्षात ठेवायचं, एवढे सगळे पॉईंट्स आपल्याला आज कव्हर करायचे. सो 1 बाय 1 स्टार्ट करूया. सोल्युशन means what? Solution is nothing but it is a homogeneous mixture. It is a homogeneous mixture of 2 or more non-reacting molecules. Non-reacting molecules याला आपण सोल्युशन कन्सिडर करतो. ओके, रिपीट करतो मी काय सांगितलं ते. सोल्युशन म्हणजे काय, इट इज अ होमोजिनियस. होमो स्टँड फॉर सिमिलर अँड जी स्टँड फॉर सेम फेज मध्ये असणार, त्याला आपण कन्सिडर करतो. इट इज अ मिक्सचर ऑफ 2 or more नॉन रिएक्टिव्ह मॉलिक्युल्स. नॉन रिएक्टिव्ह मॉलिक्युल्स याचा काहीतरी पर्टिक्युलर वर्ड आहे किंवा पर्टिक्युलर याचा मिनिंग आहे. याचा अर्थ असा होतो, जेव्हा तुम्ही सोल्युशन प्रिपेअर करत असता तेव्हा त्याच्यामध्ये एका पर्टिक्युलर सॉल्व्हंटची गरज असते, अनदर कंपोनंट असतो सोल्यूट, आणि त्याचं कॉम्बिनेशन झाल्यानंतर सोल्यूट प्लस सॉल्व्हंट इट विल गिव्ह यू सोल्युशन. सो हा एक फॉर्म्युला लक्षात ठेवला तरी चालेल, सोल्यूट प्लस सॉल्व्हंट इज इक्वल टू सोल्युशन. सोल्यूट प्लस सॉल्व्हंट इज इक्वल टू सोल्युशन. आता या वर्डचा मिनिंग काय, नॉन रिएक्टिव्ह मॉलिक्युल, त्याचा अर्थ काय,
सोल्यूट आणि सॉल्व्हंट हे कंबाईन झाल्यानंतर सोल्युशन होतं, पण हे सोल्युशनचे कंपोनंट आहे. आता सोल्युशन जनरेट झाल्यानंतर समजा मी असं कन्सिडर केलं, परत मला सोल्यूट आणि सॉल्व्हंट पाहिजे, तर ती प्रोसेस करू शकत नाही. काही पर्टिक्युलर फेजेस, काही पर्टिक्युलर एक्झाम्पल्स आहेत ज्याच्यामध्ये आपण प्रोडक्टचं कन्व्हर्जन रिएक्ट मध्ये करू शकतो, पण सगळ्याच केसेसमध्ये असं होत नाही. म्हणून इथे वर्ड वापरलाय नॉन रिएक्टिव्ह मॉलिक्यूल. सोल्युशन मध्ये तेच सगळे सोल्यूट आणि तेच सगळे सॉल्व्हंट मॉलिक्यूल प्रेझेंट असतील, पण ते नॉन रिएक्टिव्ह असतील. त्याचं कन्व्हर्जन रिपीट परत ऍज इट इज रिएक्शन मध्ये होऊ शकत नाही, कारण त्याची फेज बदललेली असेल. काही वेळा पार्टिकल साईज फॅक्टर अफेक्ट करतो, काही वेळा मिक्सिंग, त्याला आपण म्हणू शकतो रेट ऑफ टेंड, ज्याला आपण कन्सिडर करतो रेट ऑफ फॉर्मेशन ऑफ प्रोडक्ट. ओके, इम्पॉर्टंट आहे. जेव्हा आपण सोल्युशन प्रिपेअर करतो, लॅबमध्ये आपण सोल्युशन प्रिपेअर करतो आणि त्याच्यामध्ये एखादं इंडिकेटर ऍड करतो. इंडिकेटर ऍड करून झाल्यानंतर आपल्याला जो प्रोडक्ट मिळतो तो पिंक कलरचा असेल. समजा इव्हॅपोरेटिंग तुमच्या कोनिकल फ्लास्कमध्ये पिंक कलरचं सोल्युशन जनरेट झालं, तर पिंक कलर सोल्युशन वरून रिमेनिंग जे पहिल्यांदा घेतलेलं कुठलं HCl असेल किंवा H2SO4 असेल, कलरलेस सोल्युशन मध्ये इझिली कन्व्हर्जन होत नाही, म्हणजे तो परमनंट चेंज असतो, दॅट इज केमिकल चेंज असतो. हा सगळा पार्ट करायचा आहे. आता एक इक्वेशन मिळालं, सोल्यूट प्लस सॉल्व्हंट इज इक्वल टू सोल्युशन. ना व्हॉट इज मीन बाय सोल्यूट अँड व्हॉट इज मीन बाय सॉल्व्हंट. सोल्युशन प्रिपेअर करताना ते दोन कंपोनंट आहेत, सोल्यूट सॉल्व्हंट. हे डिटरमाइन कसे करायचे? So solute means the component which is present in the less amount. ओके, आणि हे लक्षात ठेवा, सॉल्व्हंट इज लार्जर अमाऊंट. याचा अर्थ काय समजलं बघा. सोल्युशनचे दोन कंपोनंट आहेत, सोल्यूट आणि सॉल्व्हंट. आणि सोल्यूट म्हणजे काय, जो कंपोनंट, कशाचा कंपोनंट, सोल्युशनचा. कारण सोल्युशन तयार झाल्यानंतर आपण त्याला सोल्यूट आणि सॉल्व्हंट असं कन्सिडर करतो. सो सोल्यूट इज अ कंपोनंट ऑफ अ सोल्युशन विच इज प्रेझेंट इन द लेस अमाऊंट ऑफ अ सोल्युशन. ओके, अँड सॉल्व्हंट मीन्स व्हॉट, लार्जर अमाऊंट. आता बेसिक एक्झाम्पल, हे सगळं पार्ट केमिस्ट्रीचा डिफिकल्ट लँग्वेज वगैरे सगळं बाजूला ठेवूया. आता सिम्पल एक्झाम्पल घेऊया, आपल्याला सगळ्यांचा फेवरेट कॉफी किंवा चहा. ओके, सगळ्यांना आवडतो. कॉफी प्रिपेअर करताना किंवा चहा प्रिपेअर करताना सगळ्यात पहिल्यांदा काय घेता, पहिल्यांदा घेता वॉटर. ओके, कॉफीसाठी नाही, पण ऍटलीस्ट तुमच्या चहासाठी तुम्ही वॉटरच घेता. सो वॉटर घेतलंय आणि वॉटरमध्ये अमाऊंट ऑफ सोल्यूट कमी असते, म्हणजे चहा पावडर आणि शुगर हा तुमचा असते सोल्यूट, जी अमाऊंट कमी असते ऍज कम्पेअर टू वॉटर. हे असं असतं, एक कप वॉटरमध्ये तुम्ही 5 किलो साखर टाकले, असं आपण करत नाही कधी. याचा अर्थ असा होतो की अमाऊंट ऑफ सोल्यूट ज्याची कमी असते त्याला आपण सोल्यूट कन्सिडर करतो, आणि अमाऊंट ज्याची जास्त असते सोल्युशन मध्ये त्याला आपण कन्सिडर करतो सॉल्व्हंट. सो वॉटर इज अ सॉल्व्हंट हिअर अँड शुगर पावडर as well as your tea powder are the solutes in case of a solution tea. ओके, हा झाला बेसिक पार्ट. आता असे कुठले कुठले टाइप्स असतात सोल्यूट ऑन द बेसिस ऑफ सॉल्व्हंट, म्हणजे जेवढे अमाऊंट ऑफ सोल्यूट आहे, जेवढी अमाऊंट ऑफ सॉल्व्हंट आहे, त्याच्यावरती सोल्युशनचे टाइप्स पडतात. सो ते टाइप्स आहेत 9 टाइप्स आहेत. पहिल्यांदा मी असं घेतो इथे सोल्यूट, सॉल्व्हंट, आणि नेक्स्ट घेतो एक्झाम्पल त्याचं, सोल्यूट, सॉल्व्हंट अँड एक्झाम्पल. सो पहिल्यांदा मी एखादा सोल्यूट घेतला, कन्सिडर करूया. पहिल्यांदा सोल्यूटचा कॉमन पार्ट घेऊया, दॅट इज सॉलिड, सॉलिड, सॉलिड. ओके, सगळे सोल्यूट आहेत ते सॉलिड आहेत असं कन्सिडर करूया. हे 2 आणि 3, तीनही काय सॉलिड आहेत. लिक्विड कंपोनंट, सॉलिड कंपोनंट आणि गॅशियस कंपोनंट हे अमाऊंट ऑफ सॉल्व्हंट आहे असं कन्सिडर करूया, म्हणजे स्टेट ऑफ सॉल्व्हंट असतील. त्याची फेज आपण बदलूया. इथे घेऊया लिक्विड, इथे घेऊया लिक्विड सॉलिड, आणि इथे घेऊया गॅस. आता तुम्हाला असं आयडेंटिफाय करायचंय, सॉल्व्हंटची डेफिनेशन आपण काय सांगितली, द कंपोनंट ऑफ अ सोल्युशन विच इज प्रेझेंट इन द लार्जर अमाऊंट. सो सॉल्व्हंटच्या कॉलम मध्ये जे जे काही दिलेलं आहे ते जास्ती अमाऊंट मध्ये असेल, आणि सोल्यूटची ऍडिशन जी तुम्ही करता ती स्मॉल अमाऊंट मध्ये असेल असं तुम्हाला कन्सिडर करायचंय. आता मला सांगा, लिक्विड तर लार्जर अमाऊंट मध्ये प्रेझेंट असेल आणि सॉलिड त्याच्यामध्ये स्मॉल अमाऊंट मध्ये ऍड केलाय, असं एखादं एक्झाम्पल सांगा. ज्या हायर लिक्विड असेल त्याच्यामध्ये आपण सॉलिड ऍड करतो. तो आत्ताच मी सांगितलेलं, जर समजा सॉलिड असेल शुगर आणि लिक्विड असेल वॉटर, तर शुगर इन वॉटर इज अन एक्झाम्पल ऑफ सॉलिड लिक्विड टाइप ऑफ अ सोल्युशन. ओके, सिमिलरली सॉलिड, सॉलिड, आता दोन्हीही सॉलिड आहेत. आपण एक लक्षात ठेवा, एक एक्झाम्पल घेऊया, मेटल अलॉय. ओके, आता तुम्ही म्हणणार मेटल तर सॉलिड असतात, लिक्विड कसे काय असतील, किंवा बाकीचे सगळे कंपोनंट आपण ओव्हर सॅम्पल मधून एखादा मेटल एक्सट्रॅक्ट करतो किंवा एलिमेंट एक्सट्रॅक्ट करतो तेव्हा. So on the basis of thermal conductivity as well as the mechanical properties,
सॉलिडचं मिक्सिंग सॉलिडमध्ये होण्याचं बेस्ट एक्झाम्पल आहे अलॉय. हे एक मेटल असू शकतो, एखादा नॉन मेटल असेल. सॉलिड समजा मेटल असेल तर हा सॉलिड नॉन मेटल असू शकतो. सो त्याचं कॉम्बिनेशन केल्यावर आपल्याला सोल्युशन मिळतं, दॅट इज अलॉय. याचा अर्थ असा अजिबात नाही की सोल्युशन मध्ये वॉटर मस्ट असायलाच पाहिजे, असा काहीही रूल नाही. ऑन द बेसिस ऑफ सोल्युट अँड सॉल्व्हंट कन्सेप्ट. ओके. थर्ड आहे सॉलिड इन गॅस. आता गॅस म्हणजे एअर असते प्रेझेंट आपल्याकडे सगळे, त्याच्यामध्ये कुठला एखादा सॉलिड कंपोनंट ठेवला आहे, कन्सिडर करूया. आयोडीन हा सॉलिड फॉर्म मध्ये, तो आयोडीन इन एअर हे त्याचं बेस्ट एक्झाम्पल असू शकतं. ओके. आता आपण काय केलेलं, सॉलिड 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 कॉमन ठेवलेलं ना. पुढे आपण काय करूया, लिक्विड 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 कॉमन ठेवूया. सो लिक्विड लिक्विड अँड अगेन लिक्विड. ओके. लिक्विड 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 असे मी काय घेतलेत, स्टेट ऑफ सोल्यूट कन्सिडर केलेत. इथे मात्र हा सिक्वेन्स कंटिन्यू ठेवूया, लिक्विड सॉलिड अँड गॅस. आता आपल्याला काय डिटरमाइन करायचंय, लिक्विड मध्ये लिक्विड आहे. आता खूप कॉमन आणि सेम एक्झाम्पल आहे. समजा इथॅनॉल किंवा कुठले HCl ऍसिड घ्या, H2SO4 घ्या, वॉटर मध्ये तुम्ही डिझॉल्व्ह केला. इथे एक्झाम्पल घेतलं, इथॅनॉल इन वॉटर. वॉटर मध्ये इथॅनॉल डिझॉल्व्ह केलं. सो दिस इज अ सोल्युशन ऑफ लिक्विड लिक्विड टाईप. सिमिलरली सॉलिड हा सॉल्व्हंट आहे आणि लिक्विड हे त्याच्यामध्ये सोल्यूट असेल. सो इन सॉलिड लिक्विड डिझॉल्व्ह इन पर्टिक्युलर सॉलिड. सो त्याचं बेस्ट एक्झाम्पल काय असेल, एकच लिक्विड हा मेटल असतो, दॅट इज आपण त्याला कन्सिडर करतो सोडियम किंवा मर्क्युरी. तर आपण असं म्हणूया सोडियम अमालगम. ओके. आता अमालगमचा मिनिंग आपण क्लेमेन्सन मध्ये डिस्कस केला होता, क्लेमेन्सन रिडक्शन रिएक्शन मध्ये. किंवा अमालगम्स ऑफ मर्क्युरी असं पण म्हणूया, अमालगम सोडियम Hg किंवा अमालगम ऑफ मर्क्युरी Hg. ओके. त्याला तुम्ही काय कन्सिडर करू शकता, लिक्विड इन सॉलिड मध्ये कन्सिडर करू शकता. लिक्विड इन गॅस. गॅस हा सॉल्व्हंट अमाऊंट असेल आणि तुमचं हा पार्ट असेल, सोल्यूट हा तुमचा मिनिमम अमाऊंट मध्ये असेल. याचं बेस्ट एक्झाम्पल काय सांगू शकता, इन केस ऑफ क्लोरोफॉर्म इन गॅस मीन्स N2, नायट्रोजन और O2. ओके. ऑक्सिजन मध्ये असणारा क्लोरोफॉर्म किंवा क्लोरोफॉर्म उडून जातो, ऑर्गॅनिक सॉल्व्हंट आहे, इन N2 as well as O2. So all these are the examples of different types of a solution on the basis of amount of solute and amount of solvent present in the system. मी रिपीट करतोय काय काय सांगितलं ते, म्हणजे मला रफ करायचं आणि ह्याच्यानंतर अजून काही क्लासिफिकेशनचे पुढचे 4 टाईप कंटिन्यू करूया. 6 एक्झाम्पल झाले टोटल. मी तुम्हाला सांगितलेले 9 टाईप्स आहेत, त्यातले 6 टाईप झाले. पहिला काय सांगितलं, सोल्युशन हा एक टॉपिक आहे, त्याच्यामध्ये फिजिकल केमिस्ट्री रिलेटेड स्टडी केला जातो, दॅट इज 4 to 6 मार्क्स क्वेश्चन एक्सपेक्टेड आहे. नेक्स्ट आहे सोल्युशन. सोल्युशनची डेफिनेशन काय, solution is nothing but it is the homogeneous mixture of two or more non-reacting molecules. Okay. Homogeneous mixture of two or more non-reacting molecules is considered as the solution. Homogeneous mixture of two or more non-reacting molecules is considered as a solution. Next, types of solution. Now on the basis of नेचर ऑफ सोल्यूट अँड सॉल्व्हंट सोल्युशन कॅन बी क्लासिफाईड. ओके. आता आपण इथे म्हणतो टाइप्स ऑफ सोल्युशन. मग हे काय टाइप, सोल्यूट आणि सॉल्व्हंट कशाला लिहायचे, त्यासाठी मी एक तुम्हाला सिम्पल फॉर्म्युला सांगितला. सोल्यूट आपण जेव्हा सॉल्व्हंट मध्ये ऍड करतो त्याचवेळी सोल्युशन जनरेट होतं. त्याचं बेस्ट एक्झाम्पल सांगितलं मी, टी. टी हे जर सोल्युशन असेल त्याच्यामध्ये वॉटर इज कन्सिडर्ड ॲज अ सॉल्व्हंट अँड शुगर पावडर ॲज वेल ॲज युअर टी पावडर आर द सोल्यूट्स, एक्झाम्पल्स ऑफ अ सोल्यूट. हे इम्पॉर्टंट आहे. नेक्स्ट सांगितलं, ऑन द बेसिस ऑफ फिजिकल स्टेट ऑफ सोल्यूट अँड सॉल्व्हंट सोल्युशन्स आर क्लासिफाईड इंटू डिफरंट टाईप्स. कुठले कुठले टाईप्स आहे, तो पहिला घेतला सॉलिड सॉलिड सॉलिड, इकडे घेतले लिक्विड सॉलिड गॅस, आणि त्याच्यामध्ये एक्झाम्पल घेतली शुगर इन वॉटर, मेटल अलॉइज अँड आयोडीन इन एअर. ओके. सिमिलरली लिक्विड 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 कंपोनंट आहेत, म्हणजे सोल्यूटचे कंपोनंट घेतले लिक्विड लिक्विड लिक्विड, आणि अमाऊंट ऑफ सॉल्व्हंट घेतलेले आहेत लिक्विड सॉलिड गॅस. त्याच्यामध्ये एक्झाम्पल करस्पॉन्डिंग घेतले, इथेनॉल इन वॉटर, सोडियम अमालगम किंवा अमालगम्स ऑफ मर्क्युरी, अँड लास्ट घेतलाय क्लोरोफॉर्म इन नायट्रोजन ॲज वेल ॲज ऑक्सिजन. ओके. ऑक्सिजन गॅस. नेक्स्ट पार्ट दॅट इज इन सोल्यूट अँड सॉल्व्हंट. पुढचे टाईप दॅट इज 7, 8, 9. आपण इथे सॉलिड 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 घेतलं होतं, लिक्विड लिक्विड लिक्विड. आता घेऊया आपण गॅस गॅस गॅस. पण त्याच्या अगोदर हे मी रफ करतो.
सोल्यूट, सॉल्वंट आणि सोल्युशन, दॅट इज एक्झाम्पल. ओके, त्याच्यामध्ये 7, 8, 9 टाईप बघूया आपण. गॅस, सोल्यूट घेतलं समजा गॅस, 8 घेतलेला असेल अगेन गॅस, 9 घेतलेला असेल अगेन गॅस. ओके, मग आता सिक्वेन्स काय होता, सॉलिड लिक्विड गॅसमध्ये लिक्विड सॉलिड गॅस आपण घेत होतो, तोच कंपोनंट घेऊया, लिक्विड सॉलिड आणि इट इज अ गॅस. ह्याची एक्झाम्पल हे रिअलाइज केलं पाहिजे, ऑलवेज लक्षात ठेवायचं. हे तुमचं जो तुम्ही स्टडी करणार आहात तो कम्पेअर केला पाहिजे, रिअलाइज करायला पाहिजे. तुम्हाला असं डिटरमाइन करायचं आहे, सॉल्वंट जर लिक्विड असेल आणि त्याच्यामध्ये जर गॅस डिझॉल्व्ह झालेला असेल. ओके, बघा मी काय म्हटलं, बिकॉज सॉल्वंट मीन्स वॉट, इट इज अ कंपोनंट ऑफ अ सोल्युशन विच इज प्रेझेंट इन द लार्जर अमाउंट, and this is a solute, so component of a solution which is present in small amount. So in case of a liquid, gas is dissolved in the particular liquid. तर त्याचं एखादं एक्झाम्पल सांगा सोल्युशन मध्ये. सो एक बेस्ट एक्झाम्पल, गॅस घेतलाय मी CO2, इन लिक्विड घेतलेलं असेल कन्सेप्ट करूया वॉटर. सो H2CO3 कार्बोनिक ऍसिड तुम्हाला प्रोडक्ट मिळेल, दॅट इज CO2 इन वॉटर. हे एक्झाम्पल बेस्ट असेल. गॅस इन सॉलिड, त्याच्यासाठी एक्झाम्पल काय सांगू शकता. आता असा कुठला तरी गॅस आहे की जो तुमच्या सॉलिड मेटलवरती एक्झिस्ट आहे किंवा सॉलिड कुठल्याही फेजवरती एक्झिस्ट आहे. सो बेस्ट एक्झाम्पल इज हायड्रोजन गॅस ऑन पॅलेडियम PD मेटल. प्लॅटिनम घेतला तरी सुद्धा चालेल, कुठल्याही मेटलवरती आपण हायड्रोजन गॅस, कारण रिडक्शन मध्ये आपण H2/PD, H2PT असं मेन्शन करतो ना. तो म्हणजे एक्झॅक्टली करतो काय, हायड्रोजन हा गॅसच्या फॉर्म मध्ये एक्झिस्ट असतो आणि तो सॉलिड मेटलवरती काय करतो आपण, पास आउट करतो. आणि जी काही मिक्सचर असेल पॅलेडियम मेटलवरती असणारे हायड्रोजनची ऍडसॉर्ब झालेले छोटे छोटे पार्टिकल्स असतील ते रिएक्शन मिक्सचर मध्ये ऍड करतो, जे रिडक्शन प्रोसेसला हेल्प करतात. गॅस इन गॅसचं बेस्ट एक्झाम्पल काय, कार्बन मोनॉक्साइड और कार्बन डायऑक्साइड इन एअर. ओके, नुसतं एअर सुद्धा मिक्सचर ऑफ होमोजिनियस मिक्सचर ऑफ गॅसेस आहे ना. एअर सुद्धा एक्झाम्पल घेऊ शकता. त्याच्यामध्ये डिफरंट डिफरंट गॅसेस आहेत, ऑक्सिजन आहे, नायट्रोजन आहे, तुमचा CO2 आहे, कार्बन मोनॉक्साइड आहे, टॉक्सिक आहे तो. सो खूप सारे कंपोनंट आहेत गॅशियस फेजमध्ये. सो ऑल दीज आर द 9 टाइप्स ऑफ सॉल्वंट, सोल्यूट, अँड ऑन द बेसिस ऑफ नेचर ऑफ सोल्यूट अँड सॉल्वंट सोल्युशनचे टाइप्स पडतात. ओके, सो आतापर्यंत आपण बघितलेलं काय काय बघितलं, सोल्युशनची डेफिनेशन बघितली. इट इज अ होमोजिनियस मिक्सचर ऑफ नॉन रिएक्टिंग मॉलिक्युल्स, दॅट इज कन्सिडर करू शकतो नॉन रिएक्टिंग मॉलिक्युल म्हणजे काय, सोल्यूट अँड सॉल्वंट. सो त्याचा एक फॉर्म्युला तुम्हाला सांगितला मी, सोल्यूट प्लस सॉल्वंट इज इक्वल टू सोल्युशन. ओके, मग मी सोल्यूटची डेफिनेशन सांगितली. सोल्यूट इज अ कंपोनंट ऑफ अ सोल्युशन विच इज प्रेझेंट इन लेस अमाउंट. अमाऊंट याचा अर्थ क्वांटिटी असाच अर्थ घ्या. सॉल्वंट म्हणजे काय, द कंपोनंट ऑफ अ सोल्युशन विच इज प्रेझेंट इन द लार्जर अमाउंट. ओके, आणि सोल्युशनची डेफिनेशन काय सांगितली, इट इज अ होमोजिनियस मिक्सचर ऑफ सोल्यूट अँड सॉल्वंट. ओके, म्हणजे हा जर फॉर्म्युला लक्षात ठेवला तर बाकी सगळं लक्षात राहील. नाव ऑन दॅट पर्टिक्युलर फिजिकल स्टेट ऑफ अ सोल्यूट अँड सॉल्वंट, दे आर सोल्युशन्स आर क्लासिफाईड इंटू 9 टाइप्स. पहिल्यांदा आपण बघितलं सॉलिड सॉलिड सॉलिड, इकडे घेतलेला सिक्वेन्स लिक्विड सॉलिड गॅस, बरोबर आहे. हे 3 एक्झाम्पल त्याची बघितली पर्टिक्युलर. नेक्स्ट बघितलं आपण लिक्विड लिक्विड लिक्विड, इथे घेतलं लिक्विड सॉलिड गॅस, आणि आता आपण घेतलं गॅस 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 लिक्विड सॉलिड गॅस. ओके, हे 9 टाइप्स कम्प्लीट बघितले, त्याची सोल्युशन्स म्हणजे त्याची एक्झाम्पल्स टोटली डिफरंट बघितली. दिस इज ऑन द बेसिस ऑफ टाइप्स ऑफ सोल्युशन, दीज आर द ऑन द बेसिस ऑफ नेचर ऑफ फिजिकल स्टेट ऑफ अ सोल्यूट अँड सॉल्वंट. ओके, म्हणजे सोल्यूटची फिजिकल स्टेट काय आहे आणि सॉल्वंटची फिजिकल स्टेट काय आहे याच्यावरती आपण कन्सिडर केलंय सोल्युशनचे टाइप. नेक्स्ट पॉइंट विच आर इन्व्हॉल्ड इन युअर सिलेबस इज द कॅपॅसिटी, ज्याला आपण कन्सिडर करतो कॅपॅबिलिटी. ओके, कॅपॅसिटी ऑफ अ सोल्युशन टू डिझॉल्व सोल्यूट. आता ह्या कन्सेप्ट खूप महत्वाच्या आहेत. रिअलाइज करत चला, वर्ड टू वर्ड मिनिंग डोक्यात घेत चला, नुसतं लेक्चर ऐकून किंवा बघू नका. कॅपॅसिटी ऑफ अ सोल्युशन टू डिझॉल्व सोल्यूट म्हणजे एखादं सोल्युशन आहे त्याच्यामध्ये, आता मला सांगा मी सोल्यूट मध्ये एखादा सॉल्वंट ऍड केला आणि सोल्युशन प्रिपेअर केलं. बेस्ट एक्झाम्पल घेऊया, माझ्याकडे सोडियम क्लोराईड सोल्युशन मला प्रिपेअर करायचंय, सोडियम क्लोराईड सोल्युशन. त्यासाठी सोल्यूट काय घेणार तुम्ही, सोल्यूट असा कंपोनंट असतो की त्याची क्वांटिटी लेस असते. आता मला सांगा, मला जर समजा सोडियम क्लोराईड सोल्युशन प्रिपेअर करायचं म्हणजे टेबल सॉल्टचं सोल्युशन, मग टेबल सॉल्ट असेल ते काय मी 2 किलो किंवा 5 किलो घेणार नाही, बरोबर ना. सो माझ्याकडे जर क्वांटिटी असेल वॉटरची 250 ml, तर त्याच्यामध्ये 2 स्पून मी पाहिजे तर तुमचा NaCl घेईल. ढवळल्यानंतर ते डिझॉल्व्ह होऊन जाईल आणि सोल्युशन तयार होईल, बरोबर आहे. मग या केसमध्ये सोल्यूट तुमचं झाला NaCl आणि सॉल्वंट असेल वॉटर. सिमिलरली आता हे सोल्युशन ऑलरेडी तयार झालंय,
नंतर मी मार्केटमध्ये गेलो किंवा बाहेर कुठेतरी गेलो, मला काही आठवलं नाही. परत मी जेव्हा लॅबमध्ये जाऊन बघितलं तेव्हा मला समजलं की मी हे सोल्युशन ठेवलंय की वॉटर ठेवलंय माझ्या लक्षात नाही. ओके, आणि माझ्या एवढं मात्र डोक्यात माहिती की आजच्या दिवशी माझं एम काय होतं, सोडियम क्लोराईडचं सोल्युशन प्रिपेअर करायचं. माझ्या डोक्यातच नव्हतं की ते सोडियम क्लोराईड घातलंय की नाही. मी परत त्याच्यामध्ये जर सोडियम क्लोराईड घातलं, ते जे सोल्युशन आहे ते किती अमाऊंट ऑफ सोडियम क्लोराईड डिझॉल्व स्वतःमध्ये अक्वायर करून घेईल, यालाच कन्सिडर करायचं कॅपॅसिटी ऑफ सोल्युशन टू डिझॉल्व सोल्यूट. ओके, म्हणजे ऑन द बेसिस ऑफ कॅपॅसिटी देर आर 3 टाइप्स ऑफ अ सोल्युशन. फर्स्ट वन इज सॅच्युरेटेड सोल्युशन. इथे लिहितोय मी. ही जी टोटल कन्सेप्ट आहे ना, ही डायग्रामॅटिक प्लीज लक्षात ठेवा, खूप इझी जाते. बाकी नोटच्या फॉर्मॅटमध्ये तुम्हाला थेरी वगैरे मिळून जाईल. आली पेपरमध्ये तर फक्त डेफिनेशन सिटीच येणार. ओके, त्याचा पार्ट फक्त डेफिनेशन साठी येतो. कुठले कुठले टाइप्स येते विचारले जातील. पहिल्यांदा मी इथे घेतोय सॅच्युरेटेड सोल्युशन. सॅच्युरेटेड सोल्युशन, मला वाटतं तुम्ही सॅच्युरेटेड हायड्रोकार्बन आतापर्यंत पार्ट बघितलेला असणार. सॅच्युरेटेड सोल्युशन हा प्रकार काय येतो आपण बघूया. नेक्स्ट हा झाला फर्स्ट टाइप. ओके, सेकंड टाइप इज अनसॅच्युरेटेड सोल्युशन. अनसॅच्युरेटेड सोल्युशन. Okay, third type is supersaturated solution. Supersaturated solution. Okay, आता हे 3 टाइप्स पडतात ऑन द बेसिस ऑफ कॅपॅसिटी ऑफ अ सोल्यूट टू विच डिझॉल्व इन द सॉल्व्हेंट. ओके, सो सुपर सॅच्युरेटेड सोल्युशन, अनसॅच्युरेटेड आणि सुपर सॅच्युरेटेड मध्ये एकदम बेसिक थिंग लक्षात ठेवायची. तर बघा, एक मी इथे बीकर घेतलाय. ओके, इथे पण मी एक बीकर ठेवतो. कन्सिडर करा हा 500 ml चा बीकर आहे. ओके, 500 ml चा बीकर आहे. त्याच्यामध्ये आतमध्ये मी जे जे काही लिहिणार त्याची डेफिनेशन असेल. सॅच्युरेटेड सोल्युशन ही अशी असते, मॅक्झिमम अमाऊंट ऑफ सोल्यूट इन गिवन अमाऊंट ऑफ सॉल्व्हंट. ओके, याच्यामध्ये मी काय झालं, अनसॅच्युरेटेड मध्ये गिव्हन अमाऊंट ऑफ सोल्यूट, अंडरस्टँडिंगचा पार्ट आहे हा, प्लीज लक्ष देऊन प्रिपेअर करा, अजिबात नाही तर समजणार नाही. आणि फिजिकल केमिस्ट्री वाटतं इतकं इझी अजिबात नाहीये. मला तर असं एक्सपेक्टेड आहे की सगळ्यात केमिस्ट्रीमध्ये कुठली डिफिकल्ट ब्रांच असेल तर ती आहे फिजिकल केमिस्ट्री, आणि इट इज रिलेटेड विथ द फिजिकल केमिस्ट्री. डिफिकल्ट इन द सेन्स तुम्हाला रिअलाइज करता आलं पाहिजे, रिकॉल करता. जसं तुम्ही 3 डायमेन्शनल व्ह्यू कसं बघता, बरोबर ना. आपल्याला एखादा मूवी बघायचा आहे किंवा तुम्हाला समजावून सांगायचं असेल तर तुम्ही जेव्हा स्वतःहून असं कन्सिडर करता, आपल्या बाबतीमध्ये असं झालेलं आहे असं कन्सिडर करता, तेव्हा ती गोष्ट चांगली लक्षात राहते एक्झाम्पलच्या फॉर्मॅटमध्ये. तसंच इथे पण लक्षात ठेवा, आपण जे काही वर्ड टू वर्ड लिहितो ना, त्याचं मिनिंग टू एक वर्ड टू वर्ड मिनिंग लक्षात घ्या तर सोपं राहणार. अदरवाईज लर्न करायला गेलात तर प्रत्येक दिवशी नवीन लर्निंगची प्रोसेस घडेल. आज लर्न केलेलं समजलं आजच्या पुरती असेल, उद्या काहीच लर्न केलं नाही, एक्झामच्या दिवशी ओपन करून बसला परत सगळं लर्न करायचं. शेवटी तुमचं एक डिसिजन होतो, ऑप्शन. ऑप्शनला टाकायचा टॉपिक. मूर्ख असणार जे ऑप्शनला टाकणार ना हा टॉपिक, ते मूर्ख असतील, लक्षात ठेवायचं. ऑलवेज अँड ऑलवेज असे टॉपिक कधी ऑप्शनला टाकायचे नाही जे लार्ज वेटेजचे टॉपिक आहे त्याच्यामध्ये डिफिकल्ट पॉईंट्स आहेत ते ऑप्शनला टाकायचे. आणि मी तुम्हाला सांगणार आहे म्हणून मी सांगितलं, जेव्हा टॉपिक आपले कम्प्लीट होत येतील, कारण आपला पेपर 1 हा दुसरा टॉपिक चालू आहे. केमिकल कायनेटिक्सचा पेपर 1चा होता आणि हा दुसरा टॉपिक चालू आहे. सिरियली पण नंबर 2चा आहे आणि पेपर 1 मधला पण हा 2चा आहे. पेपर 2 मध्ये आपण कुठले कुठले टॉपिक बघितले, हॅलोजन डेरिव्हेटिव्ह, अल्कोहोल फिनॉल आणि अल्डिहाइड कीटोन. मला वाटतं कालच्या नोटीस बोर्डवरती आपल्या सेक्शनमध्ये ऍपमध्ये मी तुम्हाला असं सजेस्ट केलंय, सांगितलंय की तुमची या सॅटर्डेला, येत्या सॅटर्डेला टेस्ट असणार आहे. ओके, ती टेस्ट कशावरती असेल, अल्डिहाइड कीटोन कार्बोक्सिलिक ऍसिड या टॉपिकवरती टेस्ट असेल. या टॉपिकवरची जी टेस्ट असेल ती थेरॉटिकल असणार आहे का, तर येस, दोन्ही टेस्ट असतील. पहिल्यांदा मी थेरॉटिकल टेस्ट जी असेल ती तुम्हाला पीडीएफच्या फॉर्मॅटमध्ये शेअर करेन. ओके, तुम्हाला ते आयडेंटिफाय करायचंय की कुठला कंपोनंट आहे, काय आन्सर करेक्ट यायला पाहिजे वगैरे. त्याच्यामध्ये थिअरी क्वेश्चन पण लर्न व्हायला हवेत ना सायमल्टेनियसली, म्हणून मी तुम्हाला त्याची टॉपिक वाईज क्वेश्चन बँक सेंड करेन. आणि सेकंड थिंग, मी तुम्हाला ऑलरेडी प्रिव्हियस इयर क्वेश्चन पाठवलेले, त्याच्या व्यतिरिक्त मी सांगतोय, आणि एमसीक्यू टेस्ट मुद्दाम घेईन. सॅटर्डेला या दोन्ही टेस्ट पर्टिक्युलर टाइम स्लॉट दिलेला असेल बाबा, 9 वाजल्यापासून संध्याकाळी 10 वाजेपर्यंत किंवा रात्री 11 वाजेपर्यंत, त्या टाइम मध्येच तुम्हाला सॉल्व्ह करायचे आहेत. ओके, दोन्हीही टेस्ट. एमसीक्यू टेस्ट कधी पण प्रिपेअर केल्याशिवाय अजिबात तिकडे जाऊ नका. मी मुद्दाम एवढा टाइम गॅप का देतोय, कारण हा टॉपिक आपला तोपर्यंत 50% टॉपिक नक्की होईल. आज आहे बुधवार, गुरुवार शुक्रवार या 2 दिवसामध्ये आपण क्वालिटेटिव्ह प्रॉपर्टीच्या 2 प्रॉपर्टीज नक्कीच क्रॅक करू. आणि हा टॉपिक असा आहे की खूप फास्ट घेण्यात पॉईंट नाहीये, खूप इझिली सिम्पल वे मध्ये घेतला पाहिजे, कारण अंडरस्टँडिंग बेस आहे म्हणून. ओके, आणि प्रॅक्टिकली तुम्ही घरामध्ये प्रिपेअर करताय असं कन्सिडर करा, तर खूप इझी जातं.
Unsaturated solution means what? Given amount of solute plus given amount of solvent. Okay, and super saturated solution means what? Excess of solute plus saturated solution. Saturated solution. ओके, आता हे जे दिलं याच्यात डेफिनेशन क्रिएट झालेले आहेत ऑलरेडी. हे जे दिलेलं आहे तेच पेपरमध्ये लिहायचंय, फक्त असं नाही लिहायचं. हे काय बिकर वगैरे काय काढायचे नाही. आता रिअल समजून घ्या. लॅबमध्ये तुम्ही गेलात, तुमच्याकडे मी 500 ml चा एक बीकर दिलेला आहे. त्या बीकर मध्ये तुम्हाला सॅच्युरेटेड सोल्युशन करायचंय. सॅच्युरेटेड सोल्युशन याचा अर्थ असा असतो, एक तुम्ही प्रॉपर थिंकिंग करून बघा. पहिल्यांदा तुम्ही 500 ml चं वॉटर घेतलेलं आहे. 500 ml च्या बीकर मध्ये कन्सिडर करूया 490 ml वॉटर असेल. कट टू कट आपण वरतीपर्यंत वॉटर घेत नाही, त्याच्यामध्ये सोल्यूट टाकलं तर ते बाहेर येणार. म्हणजे मी 490 ml ऑफ वॉटर घेतलं असं कन्सिडर करूया. आणि 10 ml तसंच आहे, स्पेस आहे, व्हॉल्यूम फ्री आहे, एअर आहे त्याच्यामध्ये. तुम्ही त्याच्यामध्ये ऍड काय केलं? शुगर ऍड केला. आता पहिल्यांदा सॅच्युरेटेड सोल्युशन तयार होईल की अनसॅच्युरेटेड ते बघूया आणि मग सिक्वेन्स करूया. मी शुगर किती ऍड केले बघा. मी मेजर केली, वेईंग बॅलन्स वरती मी मेजर केली 20 ग्रॅम ऑफ अ शुगर. बघा मी काय सांगतोय, 20 ग्रॅम ऑफ शुगर मी वे केली वेईंग बॅलन्स वरती, आणि ती 490 ml ऑफ वॉटर मध्ये ऍड केली. ऑब्व्हियसली ती डिझॉल्व्ह होणार आहे. का होणार आहे? कारण त्याच्यावरती एक स्टर असतो आपल्याकडे, आपण त्याला म्हणतो ग्लास रॉड कन्सिडर करतो. सो ग्लास रॉड घेता आणि तुम्ही त्याला स्टर करायला घेतात. स्टर केल्यानंतर 20 ग्रॅम ऑफ शुगर ही सोल्युशन त्या वॉटरमध्ये 490 ml ऑफ वॉटरमध्ये डिझॉल्व्ह झाली. जे सोल्युशन तयार झालंय ना त्याला तुम्ही कन्सिडर करता अनसॅच्युरेटेड सोल्युशन. इथे काय वर्ड वापरले बघा, गिव्हन अमाऊंट ऑफ सोल्यूट, अमाऊंट किती आहे 20 ग्रॅम, अँड गिव्हन अमाऊंट ऑफ सॉल्वंट, अमाऊंट किती सांगितलेली मग आता ml 490 ml. ओके, 490 ml ऑफ वॉटर मध्ये 20 ग्रॅम ऑफ शुगर डिझॉल्व्ह झाली तर ते असणार अनसॅच्युरेटेड सोल्युशन. काही प्रॉब्लेम नाही त्याच्यामध्ये. याची टेस्ट तुम्ही करू शकता, काही प्रॉब्लेम येत नाही, सगळं व्यवस्थित असणार. नेक्स्ट आहे, मी माझ्या मनात अचानक असं आलं की जे आता सोल्युशन क्लिअर आहे ना तसं नाही पाहिजे, मला अजून ह्याच्यामध्ये एक्सेस ऑफ अमाऊंट ऑफ सॉल्वंट ऍड, एक्सेस ऑफ अमाऊंट ऑफ सोल्यूट ऍड करायचे. सोल्यूट म्हणजे काय? मॅक्झिमम अमाऊंट. मग मी ह्या 220 ग्रॅम ऑलरेडी त्याच्यामध्ये प्रेझेंट असेल, म्हणजे मला सांगा 490 ml चा जो काही व्हॉल्यूम असेल त्याच्यामध्ये 20 ग्रॅम ऍड केल्यानंतर ऍटलिस्ट वॉटरची क्वांटिटी थोडी तरी वाढली असेल. कारण 20 ग्रॅम ही म्हणजे 0 ग्रॅम नाहीये, काहीतरी व्हॅल्यू आहे, म्हणजे ते डिझॉल्व्ह झालेलं असणार आहे. त्याला आपण सोल्युशन कन्सिडर केलं. या दोन्ही केसेसमध्ये सोल्यूट कोण होता? 20 ग्रॅम ऑफ सोल्यूट, दॅट इज शुगर, and 490 ml of is nothing but a solvent. Solute plus solvent combine together to form solution. पहिलं आपली कन्सेप्ट आहे ती क्लिअर झाली. सेकंड आहे सॅच्युरेटेड सोल्युशन. माझ्या मनात असं आलं 20 ग्रॅम सोल्युशन वगैरे सगळं तयार झालं, सगळं बरोबर आहे, पण नाही मला अजून शुगर पाहिजे. सो मी फर्दर ऍडिशन करताना एकदम टोकाचं पाऊल उचललं, दॅट इज 200 ग्रॅम ऑफ शुगर त्याच्यामध्ये ऍड करूया असं मी म्हटलं. आता मला सांगा, एक कंडिशन अशी येते की ज्यावेळी शुगर तुम्ही कंटिन्युअसली ऍड करताय, स्टर करताय, सोल्युशन होते, पण तुमचं एम काय? ती शुगर जी आपण ऍड करतोय ना ती सोल्यूटच व्हायला नाही पाहिजे. मी काय म्हणतोय, एका सॉल्वंट मध्ये जेव्हा सोल्यूट ऍड केलात तेव्हा कंटिन्युअसली स्टर करताय, सोल्युशन प्रिपेअर होत आहे, मग तुमची चिडचिड होते. सोल्युशन कसं काय प्रिपेअर झालं? परत अजून शुगर ऍड करूया म्हणून शुगर ऍड केला, परत स्टर केलात, परत डिझॉल्व्ह झालं, परत ऍडिशन केलात, परत स्टर झाले, परत डिझॉल्व्ह झालं, परत ऍड केलात. ही कंटिन्युअसली प्रोसेस कधीपर्यंत होईल? अप टू अनडिझॉल्युशन. अनडिझॉल्व्ह होत नाहीये तुमचा जो सॉलिड पार्ट जो असेल, शुगर पार्ट आहे, जोपर्यंत डिझॉल्व्ह होत नाही या फेज पर्यंत तुम्हाला जायचंय. आणि ती फेज कधी ना कधीतरी येते. म्हणजेच तुम्ही कन्सिडर करा 500 ml च्या बीकर मध्ये अशी एकदा कंडिशन येणार की आता तुम्ही कितीही सोल्युशन ऍड केलं, सोल्यूट ऍड केला, त्याची शुगर सॅम्पल ऍड केला, ते डिझॉल्व्हच होत नाही. त्याला म्हणायचं सॅच्युरेटेड सोल्युशन. ओके, आता ह्या सॅच्युरेटेड सोल्युशन तयार करून मी लॅबमधनं बाहेर गेलो. माझा एक कलिग होता, त्याला ही गोष्ट माहिती होती की सरांना अमुक अमुक असं प्रिपेअर करायचं आहे, सो आपण त्यांना थोडीफार हेल्प करूया. कधी करत नाही, पण त्यांना असं त्यावेळी वाटलं असेल कदाचित हेल्प करूया, असं कन्सिडर करूया. सो सॅच्युरेटेड सोल्युशन तयार झालं. त्याने काय केलं, त्याने आणखीन छानपणा केला. सॅच्युरेटेड सोल्युशन तयार झालंय ना, त्याच्यामध्ये त्याला असं वाटलं की नाही नाही सर डिझॉल्व्ह करायचं विसरले असतील कदाचित, काय नाही आपण करूया, म्हणून तो पण स्टर करायला लागला. आणि स्टर करायच्या अगोदर त्याने ह्या 220 ग्रॅम ऑफ शुगर मध्ये अजून 300 ग्रॅम ऑफ शुगर ऍड केली. मग काय बघायला नको, डायबिटीसचा पेशंट असणार तो झालेला जर घेतलं त्याने तर. सो एक्सेस ऑफ सोल्यूट, एक्सेस याचा अर्थ काय? जी क्वांटिटी तुमच्या गिव्हन अमाऊंट मध्ये दिलेलीच नव्हती, म्हणून मी एक्सेसचा वर्ड वापरलाय. इथे मी गिव्हन अमाऊंट असा वर्ड वापरला आणि इथे मी मॅक्झिमम अमाऊंट असा वर्ड वापरला. ह्या तिघांचाही सोल्यूटचा टाईप डिफरंट असेल.
ओके, कशा रीते काय बघा, मी काय सांगितलं ते पहिल्यांदा जेव्हा तुम्ही घरामध्ये साखर पाण्यामध्ये डिझॉल्व्ह करता ते असतं अनसॅच्युरेटेड सोल्युशन. आपण घरामध्ये चहा करतो हे अनसॅच्युरेटेड सोल्युशन आहे, कारण गिवन अमाऊंट असते. 5 कप चहा करायचा असेल तर तुम्ही 10 चमचे साखर घालता, 5 चमचे तुम्ही चहा पावडर घालता, आलं पाहिजे असेल तर चहापत्ती टाकता, उकळता, चहा तयार झाला. बरोबर आहे. त्याची क्वांटिटी फिक्स होते आणि ते मिक्स होऊन जातं, प्रॉपर येतं. त्याला काय म्हणतो आपण, म्हणजे त्याला टेस्ट सगळ्यांमध्ये ते उतरते. त्याला आपण म्हणतो अनसॅच्युरेटेड सोल्युशन. सॅच्युरेटेड सोल्युशन म्हणजे काय, ते जे काय तुम्ही प्रिपेअर केलंय ना त्याच्यामध्ये, किंवा तुम्ही एखादी भाजी केलेली असेल, चांगली झाली ती अनसॅच्युरेटेड असेल, त्याच्यामध्ये एक्सेस अमाऊंट ऑफ सॉल्ट ऍड केलं, सॅच्युरेटेड झालं, बरोबर नाही वाटत आहे. आणि सॅच्युरेटेड कंपाऊंड मध्ये सुपर सॅच्युरेटेड म्हणून, म्हणजे मी तुम्हाला सांगतोय शुगर टाका, पण तरी पण तुम्ही चुकून मीठ, ऑलरेडी खारट भाजीमध्ये अजून मीठ टाकलं तर ते काय असणार आहे, सुपर सॅच्युरेटेड असेल. ही जर कन्सेप्ट समजली असेल तरच पुढचा पार्ट कडे जाऊया आपण, अदरवाईज मी परत रिपीट करायला तयार आहे. ओके, पण मी अजून एकच एम आहे, हा सोल्युशन हा टॉपिक असा टॉपिक आहे की ज्याच्यामध्ये थिअरी पण विचारलं जाईल, न्यूमेरिकल. थिअरी कुठली येणार आहे मी आधीच क्लिअर करतो. 2 टाईपचे लॉज आहे. पहिला आहे हेनरी लॉ म्हणून एक लॉ आहे, आणि दुसरा आहे रावल्ड्स लॉ. हे 2 लॉज फक्त स्टेटमेंट विचारतात. काही वेळा रावल्ड्स लॉ एक्सप्लेन करायला सांगतात. काही वेळा कॉलिगेटिव्ह प्रॉपर्टी 3 मार्क्ससाठी क्वेश्चन असतो. 4 कॉलिगेटिव्ह प्रॉपर्टीज आहेत, त्या 4 कॉलिगेटिव्ह प्रॉपर्टीच्या 4 पैकी एक कुठलीतरी कॉलिगेटिव्ह प्रॉपर्टी एक्सप्लेन करा मोलार मास ऑफ सोल्यूट डिटरमाइन करण्यासाठी. तर 3 मार्क्स बघा, मार्क्स काउंट करा. 3 प्लस अगोदरचे 2 आहेत ते 5 झाले. समजा तो 2 मार्क्सचा क्वेश्चन त्याने नाही टाकला तर या टॉपिक वरती न्यूमेरिकल येतं, म्हणजे तिथे 5 मार्क्स झाले. आपलं मॅक्झिमम वेटेज होतं 6 मार्क्स. आणि 1 क्वेश्चन हा कन्सेप्च्युअल असतो, जो क्वेश्चन नंबर 1 मध्ये विचारतात, आयदर एमसीक्यूच्या फॉर्मॅटमध्ये किंवा बीएससीच्या फॉर्मॅटमध्ये. सो ते तुम्हाला आलं पाहिजे. बाकी 5 मार्क तुमचे याच्यात मिळणारच आहेत, मला गॅरंटी आहे. पण जो 6 मार्क्स त्यांना तो मिळत नाही, याचं रिझन काय, कन्सेप्ट क्लॅरिफिकेशन नसतं. सो प्लीज, येस, राऊल्स लॉचे न्यूमेरिकल त्याच्यावरती असतातच. पण सेकंड थिंग, मोलार मास ऑफ डिटर्मिनेशन ऑफ अ सोल्यूट by using different qualitative properties, that is relative lowering in vapor pressure, depression in freezing point, elevation in boiling point, आणि अजून काय वेपर प्रेशर किंवा ऑस्मोटिक प्रेशर, या 4ही क्वालिटेटिव्ह प्रॉपर्टीवरनं M2 चा एक फॉर्म्युला आहे. M2 इज इक्वल टू वॉट, मोलार. आता हा 2 कधी वापरायचा, 1 कधी वापरायचा, हे सगळं डिटेलमध्ये बघूया, काही काळजी करू नका. पण याच्या फॉर्म्युलावरती एक तरी प्रॉब्लेम असतो. जर प्रिव्हियस पेपरमध्ये जेईच्या राऊल्स लॉ वरती प्रॉब्लेम असेल तर नेक्स्ट जेईच्या किंवा नीटच्या पेपरमध्ये मोलार मास ऑफ सोल्यूटचा. आता मोलार मास ऑफ सोल्यूट 4ही क्वालिटेटिव्ह प्रॉपर्टी मधनं कॅल्क्युलेट करता येतो. पहिल्या पेपरमध्ये ते काय टाकतात, ऑस्मोटिक प्रेशर कॅल्क्युलेट, त्याच्यावरनं तुम्ही M2 कॅल्क्युलेट करा. दुसऱ्या वेळी काय सांगतात, M2 ची व्हॅल्यू देतात, W2 कॅल्क्युलेट करा म्हणून सांगतात. तिसऱ्या वेळी W2 M2 देतात, W1 कॅल्क्युलेट करा म्हणून सांगतात. चौथ्यामध्ये क्वालिटेटिव्ह प्रॉपर्टी फ्रीजिंग पॉईंट, डिप्रेशन किंवा इलेव्हेशन इन बॉइलिंग पॉईंट मध्ये त्याच्यावरती ओरिएंटेड क्वेश्चन असतो. थोडक्यात काय, याच्यावरती क्वेश्चन असतो. ओके, ज्याच्यावरती क्वेश्चन असतो ते इतकं प्रिपेअर चांगलं असलं पाहिजे. आपल्याला माहिती आहे क्वेश्चन येणार आहे, सो तो ऑप्शनला कसा टाकून चालेल. तुम्ही मुलं तेच करता, कॅल्क्युलेशन जमत नाही म्हणून तो ऑप्शनला टाकायचा, हा मूर्खपणा आहे. जे येतंय तेच ऑप्शनला टाकायचं ठरवलं तर अननोन एक्झाम्पल्स असणार, ते तर तुम्हाला अजिबातच येणार नाही कधी, कारण माहितीच नसलं काय करायचं ते. सो त्यावेळी अवॉइड करता येत नाही आपल्याला. सो प्लीज लक्षात ठेवायचं, ऑप्शनचा पॉईंट आधी नाही ठरवायचा. ऑप्शन कधी ठरवायचे, मॉक टेस्टच्या वेळी ठरवायचं ऑप्शन आपल्याला काय कठीण जातंय. काही वेळा असं असतं, दोन्ही क्वेश्चन्स येत आहेत पण दोन्हीमध्ये कॅल्क्युलेशनचा पार्ट आहे, मग आपण ठरवायचं याला वेळ कमी लागेल की याला वेळ कमी लागेल. जो कमी टाइम मध्ये सॉल्व्ह करता येईल तोच सजेस्ट करायचा. मी ह्याच्यावरती 8 दिवस घालवले होते म्हणजे हाच क्वेश्चन मला अटेम्प्ट केला पाहिजे, हा रूल असू शकत नाही, लक्षात ठेवा. त्यामुळे कॉम्पिटेटिव्ह एक्झाम मध्ये तुमचं तो डिजिट महत्वाचा आहे. काय जी रँक येते, काय तुमचे मार्क्स येतात, हा डिजिट महत्वाचा आहे. त्याच्यावरती तुमचं ऍडमिशन ठरणार आहे. तुमचा पेपर 3 तासामध्ये होऊ दे, 2 तासामध्ये होऊ दे, नाही तर 15 मिनिटात होऊ दे, डझंट मॅटर. फायनल स्कोर खूप इम्पॉर्टंट आहे. सो ते इम्पॉर्टंट त्याच्यावरती फोकस करायचा. इथे मात्र तुम्हाला थेअरी त्या टाइम मध्ये कव्हर करायला पाहिजे, म्हणजे तुम्हाला ते प्रॉपर मॅनेजमेंट जमली पाहिजे टाइमची. ओके, सो हा पार्ट समजला असेल. सॅच्युरेटेड सोल्युशन म्हणजे काय, एक मॅक्झिमम अमाऊंट ऑफ सोल्यूट आपण सॉल्व्हंट मध्ये डिझॉल्व्ह करतो, गिव्हन अमाऊंट ऑफ सोल्यूट आपण गिव्हन अमाऊंट ऑफ सॉल्व्हंट मध्ये डिझॉल्व्ह करतो, याला अनसॅच्युरेटेड. आणि सुपर सॅच्युरेटेड म्हणजे काय, ऑलरेडी सॅच्युरेटेड सोल्युशन मध्ये अजून आपण थोडासा सोल्यूट ऍड करतो वेड्यासारखा, त्याला आपण कन्सिडर करतो सुपर सॅच्युरेटेड सोल्युशन. ओके, सो हे 3 टाईपचे सोल्युशन्स आहेत. आता सगळं रिवाइज करूया, म्हणजे रिव्हिजन पण तेवढी सायमल्टेनियसली होईल. पहिल्यांदा मी सांगितलं सोल्युशनची डेफिनेशन. इट इज अ होमोजिनियस मिक्सचर ऑफ 2 or more नॉन रिएक्टिव्ह सबस्टन्सेस. जे लिक्विड किंवा सॉलिड आहे ते हवेतच आपणच रिॲक्शन होत नाही. गॅस बरोबर सॉलिडची रिॲक्शन झाली, आपणच होत नाही, रिॲक्शन करावी लागते, म्हणजे नॉन रिॲक्टिव्ह मॉलिक्युल्स मिक्स करावे लागतात. ज्याला आपण कन्सिडर करतो सोल्यूट प्लस सॉल्व्हंट इज इक्वल टू सोल्युशन. आता सोल्यूटची डेफिनेशन काय, solute is a component of a solution which is present in the smaller amount.
आणि सॉल्व्हंटची डेफिनेशन काय? इट इज द कंपोनंट ऑफ अ सोल्युशन विच इज प्रेझेंट इन द लार्जर अमाऊंट. अमाऊंट वरती डिपेंड करतं, सोल्यूट आणि सॉल्व्हंट डिफर करतात. ओके. नेक्स्ट आहे फिजिकल, ऑन द बेसिस ऑफ फिजिकल स्टेट ऑफ सोल्यूट अँड सॉल्व्हंट, टाइप्स ऑफ सोल्युशन 9 टाइप्स बघितले, त्याची एक्झाम्पल्स बघितले. आणि पुढचा पॉईंट हा 9वा टाईप झाला. आणि नंतर बघितला कॅपॅसिटी. त्याच्यामध्ये काय बघितलं, या सॉल्व्हंटची कॅपॅसिटी किती आहे की त्याच्यामध्ये सोल्यूट डिझॉल्व्ह होऊ शकतो. याच्यावरनं हे 3 क्लासेस पडलेले आहेत. त्यामुळे याचा जो ज्या कुठल्या कन्सेप्टवरती ह्या कन्सेप्ट 3 डिपेंड आहेत ते समजणं खूप इम्पॉर्टंट आहे. त्यासाठी मी तुम्हाला एक्झाम्पल दिलेलं जे फॅमिली तुम्हाला, दॅट इज शुगर, सिरप आणि वॉटर. ओके. सो सॅच्युरेटेड सोल्युशन म्हणजे काय? मॅक्झिमम अमाऊंट ऑफ सोल्यूट असेल, ज्याला तुम्ही म्हणता खूपच गोड झालाय चहा वगैरे, हा नॉर्मल चहा आपला. आणि सुपर सॅच्युरेटेड सोल्युशन म्हणजे काय? जे एक्स्ट्रीम लेवल, कधीही डायबिटीज लेवल कधीही वाढू शकते असा चहा. ओके. असं आपण कन्सिडर करूया. काही वेळा आपल्याला असतं बघा, आपण एखाद्या हॉटेलमध्ये गेल्यानंतर ऑर्डर करतो. ऑर्डर केल्यानंतर आपण काय सांगतो, ती जी काही ग्रेव्ही असेल किंवा जी काही सब्जी असेल त्याच्यामध्ये अमाऊंट विचारतो, म्हणजे क्वांटिटी काय असणार. आम्ही 5 जण आहोत, ओके, किंवा 4 जण आहोत, तर 4 जणांमध्ये ते पुरेल का? तो काय सांगतो वेटर, एकच सब्जी 4 जणांमध्ये नाही पुरणार. ओके. त्याला क्वांटिटी माहिती असते, फिक्स अमाऊंट असते. आणि तो काय सांगतो, जर तुम्ही 2 सब्जी घेतलात ना तर ती चौघांमध्ये आरामात किंवा 5 जणांमध्ये आरामात होऊ शकते. सेम फॉर्मॅट आहे. आता तुम्ही समजा त्यांना सांगितलं, जी सब्जी कराल ना ती स्पायसी करा, हा, हे तुमची ऑर्डर आहे. स्पायसीचा तुमची डेफिनेशन वेगळी असेल, त्याची डेफिनेशन वेगळी असेल. त्याला असं वाटत असेल, एक जे रेग्युलर तो टेबल स्पून एवढं जे काही तुम्हाला स्पाइस ऍड मध्ये मिरची वगैरे घालतो त्याच्यामध्ये पावडर, त्याच्यापेक्षा 2 चमचे जास्त म्हणजे स्पायसी. तुम्हाला असं वाटतं तुम्हाला 5 चमचे लागत असेल डेली जेवणाचे, त्याला माहिती नसणार ना. सो तुम्ही जे ऍड करताय हे त्याच्या दृष्टीने सुपर सॅच्युरेटेड सोल्युशन असेल. हे नॉर्मल हॉटेलची जी डिश असेल ती, आणि मॅक्झिमम अमाऊंट म्हणजे तुमची आवड. ओके. सॅच्युरेटेड सोल्युशन असं लक्षात ठेवा. त्या कुठल्याही एक्झाम्पलचं लक्षात ठेवा, पण ती कन्सेप्ट क्लिअर करून घ्या. काहीही असू दे, तुम्ही सब्जी घ्या, चहा घ्यायला वाटेल ते घ्या, पण ह्याच्यामध्ये कन्सेप्ट क्लॅरिफिकेशन होणं एक्सपेक्टेड आहे. जर ते क्लिअर झालं असेल तर आपण पुढे जाऊया. मला फक्त लाईव्ह चॅटमध्ये रिप्लाय द्या, हे क्लिअर आहे, काही प्रॉब्लेम नाही. असं जर असेल तर आपण पुढे जाऊया, दॅट इज सोल्युबिलिटी डेफिनेशन. ओके, व्हेरी गुड. सो असं क्रिस्टल क्लिअर झालं ना की मला पण टीचिंग करताना खूप मजा येते. ओके. नेक्स्ट पार्ट आहे सोल्युशन. डेफिनेशन ऑफ सोल्युशन पहिल्यांदा बघूया, आणि त्याच्यावरती काही फॅक्टर्स अफेक्ट करतात ते पण बघूया. पहिल्यांदा बघूया डेफिनेशन ऑफ सोल्युबिलिटी. सोल्युबिलिटीची डेफिनेशन. आता सोल्युबिलिटी ही कन्सेप्ट आहे ना, काहीतरी आपण सोल्युबल करतो, कशामध्ये काहीतरी डिझॉल्व्ह होतं म्हणजे आपण सोल्युबिलिटी म्हणतो. सो आपण असं कन्सिडर करूया, solubility of a solute, solubility of a solute is the amount per unit volume of solvent. सोल्युशन हा पुढचा पार्ट आहे. आपण सोल्युशन पर्यंत मगाशी डिस्कस डेफिनेशन केली, इथपर्यंत आपण पोहोचायचंच नाही. आपण काय करतोय, सोल्युबिलिटी ऑफ अ सोल्यूट, एका पर्टिक्युलर शुगर सॅम्पलची सोल्युबिलिटी किती आहे हे डिटरमाइन कसं करणार, त्याची अमाऊंट. 20 ग्रॅम डिझॉल्व झाला ठीक आहे, 200 ग्रॅम पण झाला तो पण ठीक आहे, त्याच्यामध्ये 300 ग्रॅम झाला तर नाही झाला. ओके. म्हणजे त्याची अमाऊंट एक्सिड झाली. सो दॅट अमाऊंट पर युनिट व्हॉल्यूम ऑफ अ सॉल्व्हंट. तो व्हॉल्यूम किती असेल तुमच्याकडे, कन्सिडर करूया कंटेनर असेल 1000 ml चा. सो व्हॉल्यूम 1000 ml चा असेल म्हणून त्याच्यामध्ये काय 1000 किलोग्राम साखर राहील का? नाही राहू शकत. सो त्याच्यासाठी लक्षात ठेवायचं, जेवढी अमाऊंट म्हणजे थोडक्यात वॉटरचे जेवढे जेवढे मॉलिक्युल्स त्या शुगरच्या जेवढे प्रेझेंट असणाऱ्या मॉलिक्युल बरोबर रिॲक्ट होतील आणि त्याचं टेस्ट कन्व्हर्जन त्याचं चेंज होईल, व्हॉल्यूम वाढत जाईल, त्याला तुम्ही कन्सिडर करणार आहात सोल्युबिलिटी. आणि सोल्युबिलिटी ही टर्म रिलेट कोणाबरोबर करते, सोल्यूटची. म्हणजे सोल्युबिलिटी ऑफ अ सॉल्व्हंट असं नाही म्हणू शकत आपण कधी. सोल्युबिलिटी ऑफ अ सोल्यूट इज द अमाऊंट ऑफ सोल्यूट पर युनिट व्हॉल्यूम ऑफ अ सॉल्व्हंट इज कॉल्ड एज अ सोल्युबिलिटी. ओके. ठीक आहे. आता हे जनरली आपण एक्सप्रेस कसं करतो, बेसिक आहे. कंपाऊंड आपण समजा मी घेतले, कंपाऊंड वेळा मोल असतील, नंबर ऑफ मोल्सच्या फॉर्मॅटमध्ये आपण म्हणतो, शुगरचे 2 मॉलिक्युल्स घेतले, सो नंबर ऑफ मोल पर युनिट व्हॉल्यूम. युनिट व्हॉल्यूमचं युनिट काय असतं, लिटरमध्ये किंवा ml मध्ये कन्सिडर करूया. जर मी लिटरमध्ये घेतलं असेल तर तुमचं युनिट काय झालं, मोल पर लिटर. दिस इज द वे ऑफ एक्सप्रेसिंग द सोल्युबिलिटी ऑफ अ सोल्युशन. Okay, so this is your unit. Now, which factors affecting on the solubility? So first factor is
नेचर ऑफ सोल्यूट अँड सॉल्व्हंट, फॅक्टर्स अफेक्टिंग ऑन सोल्युबिलिटी ऑफ अ सोल्यूट. ओके, त्यातला पहिला फॅक्टर मी काय घेतला, नेचर ऑफ सोल्यूट अँड सॉल्व्हंट. आता नेचर याचा मिनिंग काय, नेचर याचा अर्थ असा अजिबात घ्यायचा नाही सॉलिड लिक्विड गॅस, त्या फिजिकल स्टेट झाल्या किंवा फेजेस झाल्या. तुम्हाला नेचर डिटरमाइन करायचंय, मग त्याच्यासाठी दोन कंपाऊंड घ्या. कारण ते सॉल्व्हंट असा वर्ड पण वापरलाय म्हणून सांगतोय. एक लाईन लक्षात ठेवा, लाईक डिझॉल्व्ह इन लाईक. त्याचा मिनिंग असा आहे, समजा मी असं कन्सिडर केलं पोलार कंपोनंट आहे, म्हणजे पोलार सॉल्व्हंट असेल, तो अनादर पोलार सॉल्व्हंट मध्येच डिझॉल्व्ह होणार. ओके, आता मला सांगा, समजा याची क्वांटिटी असेल 20 ml आणि याची क्वांटिटी असेल, कन्सिडर करूया 2 ml. ओके, डिझॉल्व्ह तर झालेलं आहे. आता सोल्यूट प्लस सॉल्व्हंट कंबाईन झाल्यानंतर आपल्याला काय मिळणार आहे, सोल्युशन मिळणार आहे. जे सोल्युशन तुम्हाला मिळणार आहे ते सुद्धा पोलारच असणार. बघा मी काय म्हटलं, पहिल्यांदा मी आधीच लिक्विड कंपोनंट आहे म्हणून मी सॉल्व्हंट असा वर्ड वापरला, पण जेव्हा क्वांटिटी समजली त्याच्यावरनं मला असं समजतंय हे सॉल्व्हंट आहे, पण हे सॉल्व्हंट नसणार, हे सोल्यूट असणार. याचं रिझन काय, कारण मगाशी मी सांगितलेलं सोल्युशनचे असे दोन कंपोनंट असतात जे क्वांटिटीवर मॅटर करतात. याची क्वांटिटी मी दिली 20 ml मध्ये, हे प्युअर सॉल्व्हंटच आहे अकॉर्डिंग टू डेफिनेशन, अकॉर्डिंग टू केमिस्ट्री, अकॉर्डिंग टू सायन्स. अँड पोलार सॉल्व्हंट म्हणजे काय, तो पण सॉल्व्हंटच आहे, लिक्विड स्टेटमध्येच आहे, पण तो 2 ml क्वांटिटी त्याची कमी आहे, म्हणजे तो काय असणार आहे, तुमचा सोल्यूटच्या फॉर्मॅटमध्ये असेल. तो हे एवढं जर लक्षात आलं असेल तर नॉन पोलार साठी काय असणार, नॉन पोलार सोल्यूट प्लस नॉन पोलार सॉल्व्हंट. तुम्हाला काय प्रोडक्ट मिळतो, नॉन पोलार सोल्युशन. बरोबर आहे. मीन लाईक डिझॉल्व्ह इन लाईक, याचा मिनिंग असा होतो, तुम्ही अदर वर्ड मध्ये असं सांगू शकता, द कंपाऊंड्स हॅव्हिंग सिमिलर इंटरमॉलिक्युलर फोर्सेस, सिमिलर इंटरमॉलिक्युलर फोर्सेस dissolves रॅपिडली. काय समजतंय का बघा, सिमिलर इंटरमॉलिक्युलर फोर्स, इंटरमॉलिक्युलर फोर्सेस एखादं बेस्ट एक्झाम्पल सांगायचं झालं तर आपण इंटरॅक्शन घेऊया. ते तुम्ही 11th स्टँडर्डला शिकला होता स्टेट्स ऑफ मॅटर मध्ये. डायपोल डायपोल इंटरॅक्शन, आयन डायपोल इंटरॅक्शन, डायपोल इंड्यूस डायपोल इंटरॅक्शन, अजून काय बघितलं, डिस्पर्शन फोर्सेस, हायड्रोजन बॉन्डिंग, हे 5 टाईप आपण बघितलेले. बरोबर आहे. आता मला सांगा, एक कॉमन पार्ट क्वेश्चन आहे, सिमिलर इंटरमॉलिक्युलर फोर्सेसचा अर्थ काय, ज्या मॉलिक्युल्स मध्ये डिस्पर्शन फोर्सेस असतील त्या डिस्पर्शन फोर्सेस असणाऱ्या सॉल्व्हंट मध्येच तो मॉलिक्युल डिझॉल्व्ह होणार, नाही तर होणार नाही. हायड्रोजन बॉन्डिंग, हायड्रोजन बॉन्डिंग ज्या कंपाऊंड, हायड्रोजन जर प्रेझेंट असेल तर हायड्रोजन बॉन्डिंग म्हणणार ना. म्हणजे फॉर एक्झाम्पल HF मॉलिक्युल वॉटरमध्ये डिझॉल्व्ह केला, हायड्रोजन बॉन्डिंग होणार आहे. ऍसिटिक ऍसिड बरोबरच रिएक्शन केलं तर लाईक डिझॉल्व्ह इन लाईक, म्हणजे डिझोल्युशन होणार, मिक्सिंग दिसणार. पण समजा पोलार मध्ये नॉन पोलार टाकला तर सोल्युशन होत नाही तयार. ओके, बघा मी काय सांगतोय, पोलार हे सॉल्व्हंट आहे किंवा सोल्यूट असेल, पोलार सोल्यूट प्लस नॉन पोलार सॉल्व्हंट, हे जर तुम्ही ऍड केलात तर त्याचं सोल्युशन तयार होत नाही. आता सोल्युशन तयार होत नाही म्हणजे काय, एका टेस्ट ट्यूब मध्ये घातल्यावर मिक्स तर दिसणार ना, काहीतरी दिसणार त्याच्यात, एकतर दोन लिक्विड सेपरेट लेअर दिसतील किंवा नाही. पण सोल्युशनची डेफिनेशन आपण अशी डिस्कस केली होती मगाशी, इट इज अ होमोजिनियस मिक्सचर, इट इज नॉट होमोजिनियस. आता हे तुम्ही कधी लॅबमध्ये परफॉर्म करायची वेळ आली तर प्लीज असं करू शकता, माहिती असायला पाहिजे. जर का समजा तुम्ही एखादं ऑर्गॅनिक सॉल्व्हंट घेतला, बेस्ट एक्झाम्पल घेऊया क्लोरोफॉर्म, बेस्ट एक्झाम्पल क्लोरोफॉर्म. ओके, ऑर्गॅनिक सॉल्व्हंट तुम्ही घेतलात क्लोरोफॉर्म आणि ते वॉटरमध्ये समजा डिझॉल्व्ह करायला गेलात, वॉटर घेतलेलं असेल त्याच्यामध्ये ऑर्गॅनिक सॉल्व्हंट घेतात आणि ते डिझॉल्व्ह केलात, भरपूर त्याच्यावरती शेक केला, भरपूर तुमची जेवढी काय ताकद त्याच्यावर लावलात, तर तुम्हाला काय दिसायला पाहिजे होतं, ते सोल्युशन दिसायला पाहिजे, म्हणजे होमोजिनियस दिसायला पाहिजे, दिसत नाही. ओके, दोन्हीही सोल्युशन कलरलेस असतात. प्युअर फॉर्म ऑफ क्लोरोफॉर्म आणि प्युअर वॉटर हे तर कलरलेसच आहे, पण त्याच्यामध्ये बाउंड्री सरफेस दिसते. ओके, दोन लेअर सेपरेट झालेले दिसतात एका टेस्ट ट्यूब मध्ये. जेव्हा तुम्ही हे डिफरंट फॉर्मॅटमध्ये इम्प्युअरच्या फॉर्मॅटमध्ये गेला, समजा प्युअर वॉटर घेतला, ओके, बट इम्प्युअर क्लोरोफॉर्म घेतला तर त्या दोन्हीही लेअर तर दिसतच नो डाऊट, पण त्या दोन्ही लेअर्सच्या मध्ये शायनी पार्टिकल्स असल्यासारखे दिसतात. शायनी पार्टिकल्स म्हणजे काय, तुम्ही बीचवर गेलेले आहात संध्याकाळी 6:30 वाजता कन्सिडर करूया, आणि जर पाण्याकडे बघितल्यानंतर तुम्हाला जे काही रिफ्लेक्ट होताना दिसतं ना, वेव्स बघू नका, त्याच्यामध्ये जे काही रिफ्लेक्ट झालेले दिसतात पार्टिकल,
आपल्याला असं वाटतं की तिथे काहीतरी हिरे बिरे आहे, चमकतं काहीतरी असं वाटतं. जेव्हा तुम्ही बघता तेव्हा तुमच्या डोळ्यांना त्रास होतो. तसं जेव्हा सूर्य खाली खाली जातो तेव्हा ते शांत झालेलं असतं पाणी, तेव्हा काही दिसत नाही. तो फोर्स फक्त आवाज ऐकू येतो, लाटांचा फोर्स ऐकू येतो. जे काही वरती शायनी पार्टिकल दिसतात, इट इज नथिंग बट युअर बाउंड्री सरफेस. ओके. नॉन पोलार सोल्यूट आणि पोलार कंपोनंट किंवा नॉन पोलार सोल्यूट आणि पोलार सॉल्व्हंट डिझॉल्व्ह झाल्यानंतर शायनी नेचर दिसतं, पार्टिकल दिसतात. आणि ते शायनी पार्टिकल्स हे इम्प्युरिटीज असतात, जे तुम्हाला पुढे फर्दर एक्सपेरिमेंट्स मध्ये जेव्हा तुम्ही रिसर्च मध्ये वगैरे जाल तेव्हा तुम्हाला सॉल्व्हंट एक्सट्रॅक्शन नावाची प्रोसेस आहे. त्याला आपण एक सेपरेटिंग फनेल घेतो. सेपरेटिंग फनेल मध्ये ऑर्गॅनिक सॉल्व्हंट आणि ॲक्वियस सॉल्व्हंट खूप वेळ शेक करत राहिला, सर्क्युलर फॉर्म मध्ये शेक करत राहिलात, त्याच्यामध्ये बाउंड्री सरफेसला शायनी पार्टिकल दिसतात. म्हणजे त्याच्यामध्ये इम्प्युरिटी असते, हे प्रेझेंट त्याच्यावरनं कन्फर्म होतं. ओके. हे लक्षात ठेवा. हे इन डिटेल मी एवढं का सांगतोय याचं रिझन असं आहे, पोलार म्हणजे काय हेच माहिती नसतं. सोल्यूट आणि सॉल्व्हंट सर सांगतात सोल्युशन आहे म्हणून, मगाच्या लेक्चरला म्हणजे मगाच्या पॉईंटमध्ये सांगितलं. आता असं नॉट इक्वल टू का म्हटलंय, कारण तयार होतं सोल्युशन एकाच वेसलमध्ये, तुम्ही ऍड केल्यावर काही ऑप्शनच नाही त्याला, ते काय बोलू शकत नाही किंवा ते दुसरं उडू शकत नाही. पण त्याचं होमोजिनियस हा वर्डचा मिनिंग मला सांगवायचा होता, म्हणून मी सांगितलं सोल्युशन जनरेट होत नाही, ते असतं मिक्सचर. इट इज नॉट अ सोल्युशन. ते हेट्रोजिनियस पण असू शकतं. मिक्सचर हेट्रोजिनियस असतं. मिक्सचर मध्ये तुम्ही काही घालू शकता. बेस्ट एक्झाम्पल इज भेळ. आवडते आपल्याला सगळ्यांना भेळ, ती मिक्सच असते. तुम्ही त्याच्यामध्ये सॉलिड कंपोनंट असतात, लिक्विड कंपोनंट ऍड करतात, म्हणून ते डिझॉल्व्ह होतात का नाही, पण टेस्ट बदलते. त्याच्यावरनं तुम्ही सांगू शकता की ते मिक्सचर आहे. ओके. सो दिस इज अ बेसिक डिफरन्स बिटवीन सोल्युशन अँड मिक्सचर. ओके. सो हा सगळा पार्ट परत एकदा रिवाइज करतो मी. आपण अजून आपला एकच पॉईंट झालाय हा. सेकंड पॉईंट अजून आहे, थर्ड पॉईंट आहे. फॅक्टर्स अफेक्टिंग ऑन सोल्युबिलिटी मध्ये काय काय सांगितलं. पहिला फॅक्टर आहे नेचर ऑफ सोल्यूट अँड सॉल्व्हंट. पोलार याचा अर्थ ज्याच्यामध्ये डायपोल मोमेंट नॉन झिरो व्हॅल्यू असते त्याला म्हणायचं पोलार. नॉन पोलार म्हणजे काय असणार, पोलॅरिटी जनरेट होत नाही, म्हणजे दोन्ही चार्जेस सेम असतात. म्हणजे कार्बन वरती पण बेस्ट एक्झाम्पल आहे C6H6 बेन्झीन. नॉन पोलार सॉल्व्हंट, कार्बन वरती डेल्टा पॉझिटिव्ह चार्ज असतो, वॉटर मधला हायड्रोजन जेव्हा तुम्ही एलिमिनेट करता तेव्हा H+ चार्ज असतो त्याच्यावर, हे पण डेल्टा पॉझिटिव्हच आहे. ऍज कम्पेअर टू कार्बन अँड हायड्रोजन, हायड्रोजन बिकम्स डेल्टा निगेटिव्ह कम्पॅरिझन मध्ये. पण ऍक्च्युअली त्यांच्यावरती पोलार म्हणजे चार्जेस जनरेटच होत नाहीये, म्हणजे हा नॉन पोलार आहे. हेच जर मी एक्झाम्पल इथेनॉलचं घेतलं तर C2H5OH, H+ जर डोनेट केला तर O C2H5 वरती मायनस चार्ज येतो, म्हणजे तो पोलार आहे. ओके. ज्याच्यामध्ये चार्ज सेपरेशन इझिली करता येतं आफ्टर डिसोल्युशन, त्याला तुम्ही कन्सिडर करता पोलार कंपाऊंड. ओके. आणि ज्यावेळी असं करू शकत नाही त्याला तुम्ही कन्सिडर करता नॉन पोलार. हे बेसिक थिंग आहे. बाकी सगळी ती लँग्वेज, बुकी लँग्वेज, ते डेफिनेशन वगैरे सगळं तुम्ही लर्न करू शकता. काय ते डायपोल मोमेंट म्हणजे काय, इट इज द प्रोडक्ट ऑफ चार्ज अँड स्क्वेअर ऑफ डिस्टन्स बिटवीन देम वगैरे वगैरे जे काय असेल ते. सो ते सगळं लर्निंग, त्याचं युनिट काय असतं तर डी बाय युनिट असतं, सगळं माहिती असणार. पण ऍक्च्युअल मिनिंग काय ते माहिती पाहिजे. इंटरव्ह्यूला गेल्यानंतर कोणी असं विचारत नाही 11th स्टँडर्डच्या टेक्स्टबुक मधलं इंटरमॉलिक्युलर प्रोसेस मधलं हायड्रोजन बॉन्डिंगची डेफिनेशन सांगा, असं कोण सांगत नाही. तो विचारतो काय, हायड्रोजन बॉन्डिंग. त्यावेळी 11th-12th पुस्तक वाचत असणार का, इंटरव्ह्यूला जाताना तुम्हाला माहिती असणार कुठल्या पुस्तकात काय विचारतील. सो कॉन्सेप्ट क्लॅरिफिकेशन इम्पॉर्टंट आहे, ते करून घ्या सायमल्टेनियसली. ओके. सो पोलार म्हणजे काय, ज्याच्यामध्ये दोन पोल जनरेट होतात, चार्ज सेपरेट होतात. नॉन पोलार म्हणजे याच्यामध्ये चार्ज सेपरेट होत नाही, पोल क्रिएट होत नाही, त्याला आपण कन्सिडर करतो नॉन पोलार. पोलार प्लस नॉन पोलार पासून मिक्सचर तयार होतो, सोल्युशन जनरेट होत नाही. ओके. सो लाईक डिझॉल्व्स इन लाईक मीन्स व्हॉट, पोलार सॉल्व्हंट डिझॉल्व इन पोलार सॉल्व्हंट अँड नॉन पोलार कंपोनंट डिझॉल्व्स इन नॉन पोलार सॉल्व्हंट. इट विल फॉर्म होमोजिनियस सोल्युशन. सो इट इज कन्सिडर्ड एज अ नेचर ऑफ सोल्यूट अँड सॉल्व्हंट. आता काय सांगितलं, एक पहिला इम्पॉर्टंट कन्सेप्ट समजली, सिमिलर इंटरमॉलिक्युलर फोर्सेस. नॉन पोलार मध्ये पण सेमच असणार, दुसरा नॉन पोलार ऍड केला तरी पोलार मध्ये पण सेमच असणार इंटरमॉलिक्युलर फोर्सेस, म्हणून मी असं म्हटलं डिझॉल्व्ह रॅपिडली. सेकंड पॉईंट आहे, ही जी प्रोसेस आहे ही अजून 3 इंटरॅक्शन वर डिपेंड असते. दिस इज डिपेंड्स अपॉन 3 इंटरॅक्शन. कुठल्या त्या 3 इंटरॅक्शन्स आहेत. फर्स्ट इंटरॅक्शन इज सोल्यूट सोल्यूट इंटरॅक्शन. ओके. सेकंड वन इज सोल्यूट सॉल्व्हंट इंटरॅक्शन. मी आता सॉल्व्हंट सोल्यूट असं लिहितो. ओके. आणि थर्ड आहे सॉल्व्हंट सॉल्व्हंट. काय सांगितलं बघा, हे कशावर डिपेंड केलं, हे इंटरॅक्शन कशा आल्यात, फिजिकल स्टेटवर आल्यात. सोल्यूट सोल्यूट म्हणजे काय, समजा सॉलिड कंपोनंट असेल, याची क्वांटिटी लेस असेल, दोन्ही स्मॉल कंपोनंट आहेत. सॉलिड सोल्यूट प्लस सोल्यूट, बेस्ट एक्झाम्पल सोडियम मेटल आहे. ओके. आणि मर्क्युरी, मर्क्युरी म्हणण्यापेक्षा आपण दुसरा एखादा कंपाऊंड घेऊया, निकेल घेऊया. निकेल आहे आणि क्रोमियम घेऊया.
तर नायक्रोम नावाचा एक अलॉय जनरेट होतो. सो निकेलची क्वांटिटी, तो मेटलच आहे, त्याची सॉलिड स्टेटच आहे. क्रोमियम सुद्धा मेटलच आहे, ट्रान्झिशन मेटल आहे, तो सुद्धा काय करतो, सॉलिड स्टेटमध्ये असतो. त्याच्यापासून जनरेट होतो अलॉय, म्हणजे सोल्युशन जनरेट होतं आणि सोल्यूट सोल्यूट इंटरॅक्शन इम्प्रूव्ह झालेली दिसते. सिमिलरली सॉल्वंट सोल्यूट म्हणजे वॉटर अँड शुगर, सॉल्वंट सॉल्वंट, वॉटर अँड ऑइल, सॉल्वंट सॉल्वंट इंटरॅक्शन आहे. वॉटर अँड अजून काय घेऊ शकता तुम्ही, इथेनॉल, सॉल्वंट सॉल्वंट इंटरॅक्शन. या 3 इंटरॅक्शन्स वरती हे इंटरमॉलिक्युलर फोर्सेस डिपेंड्स असतात आणि त्या डिपेंड असणाऱ्या इंटरमॉलिक्युलर फोर्सेस वरती सोल्युबिलिटी डिपेंड असते. हे झाले तुमचे 2 पॉईंट. आता थर्ड पॉईंट हा अगेन इम्पॉर्टंट आहे. जेव्हा नॉन पोलर कंपोनंट असतात, इथे आपण पोलार बद्दल बोललो ना, नॉन पोलरचं बेस्ट एक्झाम्पल काय, कोलेस्ट्रॉल. ओके, आता कोलेस्ट्रॉल हा पार्ट ऍक्च्युअली मेडिसिनल वाटत असेल, पण ते काय तसं कन्सिडर करू नका. जो कंपोनंट आहे कोलेस्ट्रॉल, हा कुठल्याही नॉन पोलर सॉल्व्हंट मध्ये डिझॉल्व्ह होतो, पण वॉटर मध्ये डिझॉल्व्ह होत नाही. बघा मी काय सांगतोय, समजतंय का बघा आधी. लाईक डिझॉल्व्ह इन लाईकचं एक एक्झाम्पल आपण घेतलं किंवा त्याचं कन्क्लुजन काढलं, ज्याच्यामध्ये सिमिलर इंटरमॉलिक्युलर फोर्सेस असतात ते डिझॉल्व्ह होतात. म्हणजे जो कंपोनंट पोलार असेल तो पोलार मध्ये डिझॉल्व्ह होणार. त्याचं बेस्ट एक्झाम्पल बघितलं वॉटर आणि इथेनॉल, ते होतात एकमेकांमध्ये डिझॉल्व्ह. मग नॉन पोलारचे एक्झाम्पल पाहिजे आणि ते फॅमिलियर एक्झाम्पल स्टेट बोर्ड साठी 12वीच्या एक्झाम्पल आलं तर हेच येणार, नाही येणारच नाही. ओके, कोलेस्ट्रॉल हे वॉटरमध्ये डिझॉल्व्ह होत नाही असं आपण लिहूया. कोलेस्ट्रॉल डिझॉल्व्ह इन बेन्झीन बट नॉट इन वॉटर. ओके, बेन्झीन हा नॉन पोलर आहे. आता सांगितलं मी ते तुम्हाला एक्झाम्पल, म्हणजे बेन्झीन हा नॉन पोलर आहे आणि कोलेस्ट्रॉल त्या बेन्झीन मध्ये डिझॉल्व्ह होतं, पण वॉटर मध्ये डिझॉल्व्ह होत नाही. म्हणून तर डॉक्टर तुम्हाला सांगतात ना, अरे कोलेस्ट्रॉल इन्क्रीज झालंय, तर तुम्हाला काय करायला लागेल, स्टॉप करावं लागेल. तुमचं जे काही इटिंगची प्रोसेस आहे, काहीच यूज करत नाही आहात तुम्ही एक्सरसाइजसाठी, तर तुम्ही त्याच्यावरती जास्त वर्कआउट करा. का, कारण ते सॅच्युरेटेड फॅट जनरेट होतात बॉडीमध्ये आणि सॅच्युरेटेड कंपाऊंड मधला जो बॉन्ड असतो ना, तो ब्रेक व्हायला वेळ लागतो. मग तो ब्रेक कसा करायचा, बाय युझिंग एक्सरसाइज. जेव्हा तुम्ही एक्सरसाइज करतो तुम्हाला घाम येत असतो, बरोबर आहे. घाम येतो म्हणजे काय होतं, ती जी एनर्जी असेल, सिंगल बॉन्ड मधली जी एनर्जी असेल ती ब्रेक होत असते आणि ती स्वेटच्या फॉर्म मध्ये बाहेर पडत असते. म्हणजे एक्सरसाइज इम्पॉर्टंट आहे. जेव्हा तसं होत नाही त्यावेळी काय होतं, एक्सेस ऑफ डिपॉझिशन होत जातं फॅटचं आणि मग तो माणूस खूपच वेगळा आणि जाडा दिसतो आणि सगळ्यांच्या हसण्याचं कारण असतं. उगाच लोक त्याकडे बघून हसत वगैरे असतात. हसून काय होत नसतं, लक्षात ठेवायचं. ते हा जो सगळा पार्ट आहे हा डे टू डे लाईफ मध्ये आपण बघत असतो. त्यामुळे तुम्हाला ते सायन्स शिकताना किंवा केमिस्ट्रीमध्ये त्याचा मिनिंग समजायला पाहिजे, म्हणून मी तुम्हाला सांगितलं. आता बघा, त्याच्यात 3 इंटरॅक्शन आहेत, सॉल्वंट सॉल्वंट इंटरॅक्शन, सोल्यूट सोल्यूट इंटरॅक्शन, सोल्यूट सॉल्वंट इंटरॅक्शन. ह्या तीनही इंटरॅक्शन मध्ये ह्या इंटरमॉलिक्युलर फोर्सेसची डिझोल्युशन रॅपिडली होतं. बट नॉन पोलरचं एक्झाम्पल काय, नॉन पोलरचं बेस्ट एक्झाम्पल, कोलेस्ट्रॉल हा कंपोनंट नॉन पोलर आहे, म्हणून त्याच्यावरती चार्ज सेपरेशन होत नाही, म्हणून तो डिझॉल्व्ह होत नाही. डॉक्टरने सांगितलं असतं ना, ही टॅबलेट घे, पाण्याबरोबर पटकन कोलेस्ट्रॉल निघून जाणार, नाही होत. वॉटरमध्ये ती टॅबलेट डिझॉल्व्ह होत असते, गॅस्ट्रिक ज्यूस तुमच्या पोटामध्ये सिक्रेट असताना, आणि त्याच्यामध्ये जाते. तुम्हाला थोड्या वेळासाठी डॉक्टर सांगतात बघा, ही गोळी घेता थोडी झोप येईल, ग्लानी येईल असं सांगतात. याचं रिझन काय, त्याच्यामधला जो कंटेंट असतो तो अॅनेस्थेशिया प्रोव्हाइड करतो. त्या अॅनेस्थेशिया प्रोव्हाइड केल्यामुळे किंवा तुम्हाला काय म्हणू शकतो, रिलीफ मिळतो, पेन पासून रिलीफ मिळतो पेन किलर घेतल्यावर. हे कशामुळे होतं, ते बॉन्ड ब्रेक करण्याची प्रोसेस आहे, ती कम्प्लीट झाली, ते रिलीफ झाला पेन पासून. ओके, तसंच आहे याच्यामध्ये, बॉन्ड मेकिंग आणि बॉन्ड ब्रेकिंग प्रोसेस याच्यामध्ये होते. बेन्झीन कोलेस्ट्रॉल मध्ये डिझॉल्व्ह होतो, म्हणून तुम्ही बेन्झीन प्यायला देऊ शकत नाही, कारण तो कार्सिनोजेनिक आहे अगेन. मग त्याच्यासाठी काय केलं जातं, ऍसिड डेरिव्हेटिव्ह यूज केले जातात कोलेस्ट्रॉल कमी करण्यासाठी. त्याचे डेरिव्हेटिव्ह जे लेस टॉक्सिक आहेत ते यूज केले जातात. बेन्झीन प्यायला दिला तर कोलेस्ट्रॉल कमी होणार आणि कॅन्सर होणार. ओके, सो हे लक्षात ठेवायचं की या फॉर्मॅटमध्ये जर तुम्हाला स्टडी करायचं असेल तर खूप शार्पली आणि याच्यावरती रिसर्च करण्याची गरज आहे. सो ही मेथड आहे नेचर ऑफ सोल्यूट आणि सॉल्व्हंटमध्ये. जर सोल्यूटचं नेचर हे पोलार असेल तर सॉल्व्हंट पोलारच यूज करायचा. सोल्यूटचं नेचर हे नॉन पोलार असेल, म्हणजे एक्झाम्पल कोलेस्ट्रॉल, तर नॉन पोलार सॉल्व्हंट बेन्झीन यूज करायचा. हे दोन्ही इंटरॅक्शन कुठल्या तरी 3 इंटरॅक्शनवर डिपेंड आहेत. त्या 3 इंटरॅक्शनची नेम द्यायची. सफिशियंट आहे 2 मार्क्ससाठी एवढा पॉईंट. तुम्हाला क्वेश्चन पेपरमध्ये क्वेश्चन असा विचारला जातो, हाऊ नेचर ऑफ सोल्यूट अँड सॉल्व्हंट विल अफेक्ट ऑन सोल्युबिलिटी, गिव्ह एक्झाम्पल्स ऑफ इट. हेच एक्झाम्पल याच नोटमध्ये मेन्शन केलेलं असतं, वेगळं काही लिहायचं नसतं, पण हे पॉईंट त्यावेळी आठवले पाहिजे. तर आणि तर तुम्ही जनरल नॉलेजवर लिहायला येतात नेचर ऑफ सोल्यूट आणि सॉल्व्हंट. नेचर ऑफ सोल्यूट म्हणजे सॉलिड लिक्विड गॅस आठवतो, मग त्याच्यावरती काहीतरी लाईन तयार करायची आणि ते लिहून ठेवायचं, असं नाही करायचं. कन्सेप्च्युअल क्लॅरिफिकेशन होणं गरजेचं आहे. ओके, ठीक आहे. हा झाला तुमचा फर्स्ट फॅक्टर. सेकंड फॅक्टर आहे टेम्परेचर.
आणि प्रेशर. ओके, बट टेम्परेचर हा फॅक्टर आहे ना, तो आता होणार नाही, बट प्रेशर फॅक्टर होऊ शकतो. इझी आहे तो, सो आपण तो कव्हर करूया आधी. टेम्परेचर पण उद्या बघूया. ओके, इफेक्ट ऑफ प्रेशर ऑन सोल्युबिलिटी हा पार्ट आहे ना, तो आधी बघू. आपल्याला काय फॅक्टर्स डिटरमाइन करायचे, तर तो फर्स्ट सेकंड घेतला काय किंवा सेकंड फर्स्ट घेतला, हिशोब सारखा. फिजिकलमध्ये अंडरस्टँडिंग आणि डिफिकल्टी लेवल इम्प्रूव्ह व्हायला पाहिजे आणि मदत होतेच त्याने. ते ऑर्गॅनिकमध्ये कसं होतं, तुम्हाला जर रिॲक्शनची प्रॅक्टिस असेल तर रिॲक्शन पटपट समजतात, रिॲक्शनची प्रॅक्टिस नसेल तर प्रॅक्टिस करून समजतात. पण फिजिकल हा असा पार्ट आहे की एकदा समजला तरच तो आपला, नाहीतर ऑप्शन फिक्स. ओके, ठीक आहे. सेकंड फॅक्टर बघूया, इफेक्ट ऑफ प्रेशर. इफेक्ट ऑफ प्रेशर हा पॉईंट न्यूली ऍड केलेला आहे. आता ऍक्च्युअली इफेक्ट ऑफ प्रेशर मध्ये काय तुम्ही कन्सिडर करू शकता, जनरली जर कंपोनंट सॉलिड आणि लिक्विड फेज मध्ये असेल, बघा मी काय म्हणतो, जर समजा कंपोनंट हा सॉलिड आणि लिक्विड फेज मध्ये असेल तर ते प्रेशरचा इफेक्ट होत नाही. म्हणजे पहिल्या पॉईंट मध्ये सांगणार तुम्ही, द प्रेशर हॅज नो इफेक्ट on the solubility of a solid and liquid as they are म्हणजे कोण, सॉलिड आणि लिक्विड हे दोन्ही कंपोनंट कसे आहेत, इनकॉम्प्रेसिबल इन नेचर. इनकॉम्प्रेसिबल, त्याच्यावरती तुम्ही प्रेशर नाही अप्लाय करू शकत. ओके, सिमिलरली आता सॉलिड लिक्विड मध्ये होत नाही म्हणजे गॅसवरती होत असणार. बघूया, प्रेशरचा इफेक्ट गॅसवरती होतो, बरोबर आहे ना, कारण तो कॉम्प्रेसिबल आहे. कॉम्प्रेसिबल आहे हे मी सांगतो म्हणून लक्षात नाही ठेवायचं. हे कोणी सांगितलं होतं, एक सायंटिस्ट होता, हेनरी नावाचा सायंटिस्ट होता. त्याने काय सांगितलं, सोल्युबिलिटी ऑफ अ गिव्हन अमाऊंट ऑफ substance or solubility of a solute in given amount of solvent is always and always directly proportional to pressure applied in it. ओके, त्याचं बेस्ट एक्झाम्पल सांगायचं झालं तर तुम्ही असं कन्सिडर करू शकता, जेव्हा तुम्ही थम्सअप किंवा कोको कोला पिता, बरोबर आहे की नाही, तेव्हा तुम्ही त्याचं लीड ओपन करता. लीड तर ओपन करतो ना आपण, त्याशिवाय कसं पिणार. सो जेव्हा तुम्ही ते लीड ओपन करता तेव्हा आतमध्ये असणारा जो डिझॉल्ड गॅसच असणार तो, कारण त्याचा आवाज येतो, ऍपिअरन्स, वजन वगैरे वाढत नाही, फुग्यासारखा फुगत नाही, म्हणजेच काय, तो गॅस असतो. सो ओपन करत असताना त्याच्यामधून जो आवाज येतो तो त्याच्यामधून डिझॉल्ड गॅस असतो, तो बाहेर पडतो ऍटमॉस्फिअर मध्ये. म्हणजे त्याच्यावरती आधी आतमध्ये तो गॅस आहे हे तुम्हाला बॉटल विकत घेताना समजतं का, तुम्ही शिक केल्यानंतर जेव्हा तुम्ही ओपन करता तेव्हा ते लिक्विड बाहेर येतं, म्हणजेच तो डिझॉल्व फॉर्म मध्ये असतो, म्हणजे कॉम्प्रेसिबल स्टेट मध्ये असतो, हायर प्रेशर अंडर असतो. ओके, म्हणजे गॅसवरतीच प्रेशर आपण अप्लाय करू शकतो, सॉलिड वरती नाही, हे याच्यावर समजलं. नेक्स्ट काय सांगितलं, हेनरीने काय सांगितलं, अमाऊंट ऑफ अ सोल्युबिलिटी इज ऑलवेज अँड ऑलवेज डायरेक्टली प्रपोर्शनल टू प्रेशर. आता मी आपल्या सेक ऑफ अवर कन्व्हिनियन्स मी असं कन्सिडर करतो, सोल्युबिलिटीसाठी सिम्बॉल यूज करतो एस आणि प्रेशरसाठी सिम्बॉल यूज करतो पी. हेच इक्वेशन मला जर समजा मॅथमॅटिकली द्यायचं असेल तर मी असं लिहेन, एफ इज डायरेक्टली प्रपोर्शनल टू पी. मला प्रपोर्शनॅलिटी साईन नकोय, इक्वल टू साईन घ्यावं लागणार आणि एखादा कॉन्स्टंट घ्यावा लागणार. तो मी घेतला के एच. के स्टँड फॉर कॉन्स्टंट, एच स्टँड फॉर हेनरी, कारण ते हेनरीचं सगळं कॉन्ट्रीब्युशन आहे, आपण आपल्याला जबाबदारी करायची घ्यायची नाही. सो एफ इज इक्वल टू के एच इंटू पी. आता मला सांगा, याच्यावर मी तुम्हाला के एच ची व्हॅल्यू कॅल्क्युलेट करायला सांगितली. इझी आहे, कसं करणार, के एच तिकडेच ठेवा, मल्टिप्लाइड बाय पी इकडेला डिवाइड होईल, सोल्युबिलिटी डिवाइडेड बाय प्रेशर. इम्पॉर्टंट फॉर्म्युला आहे. हेनरी लॉ कॉन्स्टंट कसा डिटरमाइन केला जातो, सोल्युबिलिटी विथ रिस्पेक्ट टू प्रेशर. आता मला सांगा, सोल्युबिलिटी म्हणजे एक्झॅक्टली काय, मगाशी आपण बघताना बघितलं, मोल पर लिटर हा त्याचं युनिट होतं सोल्युबिलिटीचं. तुम्ही तेच लिहिले इथे, मोल पर लिटर हे सोल्युबिलिटीचं तुमचं युनिट झालं. आणि प्रेशर समजा कन्सिडर करूया बार मध्ये आहे किंवा ऍटमॉस्फिअर मध्ये, प्रेशर याचं युनिट बार असतं, त्याला मी असं म्हटलं बार प्रेशर एवढं, मोल पर लिटर पर बार. मग हेच तुम्ही लिहू कसं शकता, मोल per liter per bar. This is the unit of KH. आणि या वर्षीचा क्वेश्चन पेपर मधला क्वेश्चन. ओके, VSC साठी त्याच्यामध्ये काय गेस करू शकता का बघा, व्हॉट इज द युनिट ऑफ हेनरी लॉ कॉन्स्टंट. त्याच्यामध्ये गेस काही करू शकत नाही जर तुम्हाला त्याची फॉर्म्युलाच माहिती नसेल आणि हे लिहिता येत नसेल तर. ओके, सो प्रेशरचा इफेक्ट होतो गॅस या फेजवरती, सॉलिड आणि लिक्विड या कंपोनंट्स डिझॉल्व जर वॉटरमध्ये केलेले असतील त्याच्यावरती प्रेशरचा इफेक्ट होत नाही, म्हणजे ते इनकॉम्प्रेसिबल असतात. दिस इज गॅस इज अ कॉम्प्रेसिबल इन नेचर, सो दॅट्स वाय
pressure will affect on the solubility. According to Henry law statement है, solubility of a given mass of a gas is directly proportional to pressure of that particular gas. That is, S is directly proportional to P. So S is equal to Kh into P, where Kh be the Henry law constant. Henry law constant. ओके. सो KH इज इक्वल टू S अपॉन P. हे आपण आपल्या कन्व्हिनियन्ससाठी म्हणजे याच्यावरती क्वेश्चन विचारलं तर म्हणून हा फॉर्म्युला तयार केलाय. ह्याच्यावरून तुम्ही असंही करू शकता ना, P इज इक्वल टू, समजा तुम्हाला हेनरी लॉ कॉन्स्टंट दिलेला आहे, सोल्युबिलिटी दिली, प्रेशर कॅल्क्युलेट करा, आहे तो क्वेश्चन तुमच्या टेक्स्टबुक मध्ये सॉल्व मध्ये. सो P कसं कॅल्क्युलेट करणार, S अपॉन KH. सिम्पल आहे. सो KH इज इक्वल टू S अपॉन P. सोल्युबिलिटीचं युनिट आहे मोल पर लिटर, प्रेशरचं युनिट मी बार घेतलं, किंवा जर समजा क्वेश्चन पेपरमध्ये ऍटमॉस्फिअर दिलेलं असेल तर ATM लिहायचं, पर ATM असं येईल. आणि युनिट ऑफ केएच काय ना, मोल पर लिटर पर बार. हा क्वेश्चन प्रिव्हियस पेपरला येऊन गेलेला आहे. ओके, याचं फक्त स्टेटमेंट विचारतात हेनरी लॉचं. सो क्वेश्चन पेपरमध्ये काय क्वेश्चन विचारणार, एक्सप्लेन द इफेक्ट ऑफ प्रेशर ऑफ अ सोल्युबिलिटी ऑफ अ गॅस इन केस ऑफ अ सॉल्व्हंट. ओके, सॉल्व्हंट मध्ये सोल्युबिलिटी ऑफ गॅस तुम्ही एक्सप्लेन करा. मग तो इफेक्ट काय तो तुम्हाला समजायला पाहिजे, त्याच्यासाठी हे सगळं दिलेलं असतं. ओके, ठीक आहे. जिथे सेकंड फॅक्टर आपला कम्प्लीट झालाय, थर्ड फॅक्टर आहे इफेक्ट ऑफ प्रेशर टेम्परेचर, जो नंतर आपण कंटिन्यू करूया नेक्स्ट लेक्चरला. आज काय काय बघितलं ते एकदा फक्त रिवाइज करू आणि स्टॉप करूया लेक्चर. आज आपण बघितलं पहिल्यांदा सोल्युशन म्हणजे काय. सोल्युशन मध्ये दोन कंपोनंट असतात, सोल्यूट आणि सॉल्व्हंट. त्याच्या डेफिनेशन बघितल्या. ऑन दॅट पर्टिक्युलर फिजिकल स्टेट ऑफ अ सोल्यूट अँड सॉल्व्हंट त्याचे 9 टाइप्स बघितले विथ एक्झाम्पल्स. मग पुढे बघितलं डिसोल्युशन कॅपॅसिटी ऑफ अ सोल्यूट इन सॉल्व्हंट, दॅट इज सॅच्युरेटेड सोल्युशन, अनसॅच्युरेटेड सोल्युशन, सुपर सॅच्युरेटेड सोल्युशन. या तीनही डेफिनेशन बघितल्यानंतर सोल्युबिलिटीची डेफिनेशन बघितली आणि त्याच्यानंतर बघितले फॅक्टर्स अफेक्टिंग ऑन सोल्युबिलिटी. तर एक दोन फॅक्टर बघितले. पहिला होता नेचर ऑफ सोल्यूट अँड सॉल्व्हंट, सेकंड बघितला प्रेशर, थर्ड आहे टेम्परेचर, जो आपण नेक्स्ट लेक्चरला कंटिन्यू करूया. स्लोली जाऊया आपण इच अँड एव्हरी कन्सेप्ट त्याच्यात समजू, प्रत्येक गोष्ट प्रत्येक शब्दाचा अर्थ त्यातला कळू दे. तर नोट्स वाचताना असं वाटतं की सगळं आपलं झालेलंच आहे, आपल्याला सगळं येत आहे असं वाटतं. पण हे कधी जेव्हा 100% अटेंडन्स तुमचं असेल आणि तुमचं व्ह्यू त्याच्याकडे बघण्याचं कसं असेल हे मला समजायला पाहिजे, असं वाटलं पाहिजे. तुमच्या डोक्यात जर असा विचार असेल 3:30 ते 4 क्लास करायचा आणि 3:30 ते 5 वाजेपर्यंत क्लास करायचा आहे, 5 नंतर मला मार्केटमध्ये जायचं आणि शर्ट नवीन विकत घ्यायचा आहे, तिकडे तुम्ही डोक्याला आतापासून तुम्हाला शर्ट दिसत असणार नवीन नवीन. ओके, तो मेंटली प्रिपेअर्ड असायला पाहिजे की येस मला 100% कॉन्सन्ट्रेट करायचंय, नंतर डोक्याला ताप करून घ्यायचं नाही. तुम्ही आता हे जे लक्षात ठेवलात ना, दुकानात गेल्यानंतर सुद्धा शर्टच्या दुकानात गेलं हे लक्षात राहणारच आहे, बरोबर आहे. पण आता एक्झामच्या वेळी जर हे विसरला तर एक्झामच्या वेळी तुम्हाला शर्ट नाही आठवणार, हेच आठवायला पाहिजे, बरोबर आहे ना. तर हे लक्षात ठेवायचं की जिथे तुम्ही प्रिपेरेशन करताय, जे करताय ते 100% द्या, तुमचा रिझल्ट हा बेस्टच येतो, काही प्रॉब्लेम येत नाही, कितीही कोणाशीही चॅलेंज केला तरी. पण ज्यावेळी तसं होत नाही, कन्सेप्टच माहिती नसते, तेव्हा तुम्ही डायसी असतात, त्यावेळी मात्र चान्सेस कमी असतात रिझल्ट येण्याचे. आपल्याला रिझल्ट आणायचाच आहे, त्याला ऑप्शन नको कसला. ओके, सो प्लीज हे लक्षात ठेवा. एवढे 2 फॅक्टर्स बघितले, थर्ड फॅक्टर आपण नेक्स्ट लेक्चरला कंटिन्यू करूया. आता याच्यामध्ये आतापर्यंत जेवढा घेतलेला पॉईंट आहे त्याच्यामध्ये काही डाऊट आहे प्रज्वल? असेल डाऊट तर प्लीज सांगा, मी क्लिअर करतो. ओके.